नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससी एक्झाम मंत्रा या आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मी प्रफुल्ल कुमार तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो। आपण मागच्या काही भागामध्ये इतिहासाचा पार्ट आणि समाज सुधारक असा आपण कंपॅरेटिव्हली पाहत चाललेलो आहोत आणि हा आपला एक लास्ट रिव्हिजनचा प्रयत्न म्हणून आजच्या भागामध्ये आपण तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या संदर्भाने हा सगळा भाग त्या ठिकाणी रिवाइज करणार आहोत। आणि परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपण जर आतापर्यंत पाहिलं तर अशी एखादी मोजकीच प्रश्नपत्रिका आपल्याला सापडते की ज्या प्रश्नपत्रिकेमध्ये छत्रपती शाहू महाराजांवर कुठेतरी प्रश्न विचारलेला नाही। म्हणजे सातत्याने दरवर्षी झालेल्या वेगवेगळ्या प्रिलिम्स आणि मेन्सला आपल्याला सातत्याने या भागावर प्रश्न विचारल्याचा इतिहास पाहायला मिळतो। याचं कारण जर आपण पाहिलं तर मुळात सामाजिक सुधारणेच्या संदर्भामध्ये महाराष्ट्राचा इतिहास किंवा आधुनिक भारताचा इतिहास आणि विशेषतः महाराष्ट्र अभ्यासत असताना धार्मिक आणि सामाजिक चळवळींचा अभ्यास करत असताना छत्रपती शाहू महाराजांचा संबंध त्या ठिकाणी येतो आणि छत्रपती शाहू महाराजांची कारकीर्द आणि त्यांच्या कार्याची व्यापकता लक्षात घेता या ठिकाणी सातत्याने एमपीएससीने किंवा वेगवेगळ्या परीक्षांमध्ये या सगळ्या संदर्भाने प्रश्न आल्याचा इतिहास आपल्याला सगळ्या पीवायक्यू वरून दिसतो। म्हणून या सगळ्या कंपॅरेटिव्हली जर आपण विचार केला तर हा जो भाग आपण या ठिकाणी पाहणार आहोत आणि या भागावर आतापर्यंत कशा पद्धतीचे प्रश्न आले आणि पुढच्या काळातल्या तुमच्या सगळ्या परीक्षांमध्ये कशा पद्धतीचे प्रश्न पुन्हा एकदा जर या भागावर आयोगाला तयार करायचे असेल तर ते कशा पद्धतीचे तयार होऊ शकतात हा सगळा घटक या ठिकाणी आपण समजून घेण्याचा निश्चितपणे प्रयत्न करणार आहोत। ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या। तुम्हाला काय करायचं आहे, हा संपूर्ण भाग कंटिन्यू माझ्यासोबत म्हणजे ज्यांनी या अगोदर या सगळ्या भागाची व्यवस्थित रिव्हिजन केली किंवा व्यवस्थित भाग अभ्यासला त्यांच्यासाठी तर हा निश्चितपणे फायदेशीरच ठरणार आहे। आणि अशाही काही गोष्टी तुम्हाला या ठिकाणी माहित पडणार आहे की ज्या तुमच्या अभ्यासाच्या दरम्यान आतापर्यंत तुम्हाला माहिती नव्हत्या। आणि दुसरी गोष्ट, ज्यांचा अभ्यासाचा मला वाटते सुरुवातीचाच टप्पा आहे ते देखील या ठिकाणी जॉईन झालेले असतील तर निश्चितपणे त्यांनाही इत्थंभूत माहिती छत्रपती शाहू महाराजांच्या संदर्भाने या लेक्चरच्या सिरीज मधून तुम्हाला मिळणार आहे। ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या। आणि या सगळ्या संदर्भाने आयोगाचे प्रश्न आणि आयोगाचा ट्रेंड लक्षात घेता एक लास्ट रिव्हिजनचा या ठिकाणी आपला प्रयत्न आहे। काही महत्त्वाच्या कन्सेप्च्युअल बाबी देखील तुम्हाला या सेशनमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे आणि महत्त्वाचे फॅक्ट्स देखील पाठ करण्याच्या ट्रिक्सही तुम्हाला सांगतो आणि त्या कशा पाठ करायच्या याही या ठिकाणी आपण सांगतो आहे। ही गोष्ट लक्षात घ्या। आता ज्यावेळेस जोड्या लावाचा प्रश्न आपल्याला विचारला जातो आणि दुसरी गोष्ट म्हणजे वर्णनावरून व्यक्ती ओळखा अशा पद्धतीचा ज्यावेळेस प्रश्न येतो, वर्णन व्यक्ती ओळखा अशा पद्धतीचा प्रश्न ज्यावेळेस येतो त्यावेळेस निश्चितपणे लक्षात ठेवायचं की ही जी प्राथमिक माहिती मी या ठिकाणी दिलेली आहे ही प्राथमिक माहिती आपल्याला तोंडपाठ पाहिजे, अर्थातच माहित पाहिजे, तरच आपण या कॅटेगरीमध्ये जे काही प्रश्न विचारले जाणार आहे ज्याला थोडंसं आपण मॉडरेट किंवा वर्णनावरून व्यक्ती ओळखाच्या संदर्भाने येणारा प्रश्न हा जनरली थोडासा मॉडरेट टू ज्याला आपण हार्ड कॅटेगरी म्हणतो त्या कॅटेगरीमध्ये तो जातो, म्हणजे लेवल 1 लेवल 2 च्या पलीकडे हा जातो। ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या। आणि अशा प्रश्न जर आपला बरोबर आला तर निश्चितपणे आपण एका ॲव्हरेज स्टुडंट पेक्षा चांगले मार्क त्या ठिकाणी मिळवू शकतो आणि चांगले मार्क्स मिळवणं म्हणजे चांगली रँक मिळवणं आणि त्यासाठी अशा पद्धतीच्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवावा लागतात। ही गोष्ट लक्षात घ्या। आता ह्या प्राथमिक माहितीमध्ये तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे की 26 जून 1874 ला कागल या ठिकाणी छत्रपती शाहू महाराजांचा जन्म झाला आणि हा जो 26 जून आहे हा दिवस संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सामाजिक न्याय दिवस म्हणून पाळला जातो। ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या। बऱ्याच विद्यार्थ्यांना ही गोष्ट माहित नसते म्हणून मी या ठिकाणी लिहून देतो की सामाजिक न्याय दिवस म्हणून, सामाजिक न्याय दिवस म्हणून हा दिवस महाराष्ट्रामध्ये पाळला जातो। ही गोष्ट लक्षात घ्या। 26 जून छत्रपती शाहू महाराजांचा या ठिकाणी काय आहे जन्मदिवस आहे। ही गोष्ट लक्षात घ्या। यशवंतराव जयसिंगराव घाटगे हे त्यांचं मूळ नाव आहे आणि वडिलांचं नाव जयसिंगराव आबासाहेब घाटगे, आई राधाबाई आणि पत्नी लक्ष्मीबाई, अपत्य त्यांना राधाबाई, आऊसाहेब, राजाराम आणि शिवाजी अशा पद्धतीची होती। ही गोष्ट लक्षात घ्या। आणि यांची जी ओळख आहे संपूर्ण जगभरामध्ये छत्रपती शाहू महाराजांची ओळख हा लोकांचा राजा अशा पद्धतीचा आहे आणि शाहू महाराजांना मल्लांचा देखील राजा म्हटलं जातं। लोकांचा राजा, मल्लांचा राजा असं का म्हटलं जातं आणि त्यांचा जो जन्मदिवस आहे तो सामाजिक न्याय दिवस म्हणून का पाळला जातो या
सगळ्या गोष्टीचं मूळ कारण जर समजून घ्यायचं असेल तर खऱ्या अर्थानं छत्रपती शाहू महाराज यांची सगळी कार्यपद्धती, त्यांचा उद्देश, त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी आणि सोबतच त्यांनी केलेले समाज उपयोगी कायदे आणि संस्थात्मक कार्य देखील आपल्याला समजून घ्यावं लागतं। ही गोष्ट पहिल्यांदा या ठिकाणी लक्षात घ्या। आता शाहू महाराजांवर 1-2 तासात मी तुम्हाला काहीतरी शिकवणार, म्हणजे त्या सगळ्या अँगलनं शाहू महाराज कव्हर होणार इतकं छोटंसं काम शाहू महाराजांचं मुळीच नाही। निश्चितपणे फार मोठं आणि व्यापक अशा पद्धतीचं कार्य आहे। मात्र या ठिकाणी जो सगळा एरिया आपण कव्हर करणार आहोत तो अगदी परीक्षाभिमुख आहे, ही गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवण्याचा निश्चितपणे प्रयत्न करा। त्यानंतर तुम्हाला दिसते कौटुंबिक पार्श्वभूमी कशा पद्धतीची होती, सुरुवातीच्या काळातलं त्यांचं शिक्षण कशा पद्धतीचं होतं, ते कुठे घेतलं, महाराष्ट्रात घेतलं का बाहेरच्या संस्थानामध्ये घेतलं का विदेशात जाण्याचा त्यांचा काही योग आलेला होता का, त्या कालखंडातली शैक्षणिक परिस्थिती कशी होती आणि त्यांचं सामाजिक क्षेत्रातलं कार्य, राजकीय क्षेत्रातलं कार्य, धर्माच्या बाबतीत असलेलं कार्य, वेगवेगळ्या घटकांसाठी असलेलं कार्य, ज्यामध्ये शेतकरी असतील, पददलित मंडळी असतील, मागास जाती असतील, स्त्रिया असतील, या सगळ्यांसाठी त्यांचं कार्य कशा पद्धतीचं होतं, त्यांनी काही लेखन केलं का, लेखन करणाऱ्यांना मदत केली होती का आणि त्यांच्याबद्दल काही लोकांनी काही शब्द गौरव केलेले आहे का, त्यांचे विचार कशा पद्धतीचे होते, त्यांनी कोणता विचार त्या कालखंडामध्ये महाराष्ट्राला आणि देशाला दिलेला आहे, या सगळ्या गोष्टींचा आढावा स्टेप बाय स्टेप आपण या सेशनच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। ही गोष्ट लक्षात घ्या। आता त्यांचं जे मूळ नाव आहे ते यशवंत होतं, ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या। काही फॅक्ट्स या ठिकाणी मुद्दामून मी तुम्हाला एक्स्ट्रा पॉइंट म्हणून कव्हर करून दिलेले आहे, जेणेकरून तुमची रिव्हिजन लास्ट रिव्हिजनचा प्रयत्न करत असताना कुठलीच फॅक्ट्स तुमच्याकडून मिस होऊ नये। कारण जी परीक्षा आपण आता देतोय ज्यामध्ये राज्यसेवा प्रिलिम्स आणि कंबाईन्ड प्रिलिम्स चा जो पार्ट येणार आहे त्यामध्ये बहुतांशी प्रश्न हे फॅक्ट्स बेसवरच येणार आहे, ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या। त्यांचे वडील जे आहे जयसिंगराव हे कोल्हापूर संस्थानाचे जहागीरदार होते। चौथे शिवाजी यांच्या दरबारातील दिवाण माधवराव बर्वे याने चौथे शिवाजीला वेडसर ठरवून इंग्रजांच्या मदतीने त्या ठिकाणी कैद केलेलं होतं आणि काही काळ त्यांना अहमदनगर तुरुंगामध्ये असतानाच 1883 ला त्यांचा मृत्यू झालेला होता। आणि पुढे आपण जर पाहिलं तर त्यांना पुत्र नसल्या कारणाने मृत्यूनंतर कोल्हापूरच्या गादीला कोणीही वारस उरलेला नव्हता, अशा पद्धतीचा घटनाक्रम आपल्याला त्यांच्या बाबतीमध्ये पाहायला मिळते। त्यामुळे त्यांच्या पत्नी आनंदीबाई साहेब यांनी राजस्थानचा कारभार पाहण्यासाठी कागल घराण्यातील जयसिंगराव घाटगे यांचे जे पुत्र आहे, ज्यांना आपण या ठिकाणी यशवंतराव असं म्हणतो, हे यशवंतराव म्हणजेच शाहू महाराज यांना त्या ठिकाणी दत्तक घेतलेलं होतं, ही गोष्ट लक्षात घ्या। आणि पुढे यानंतर आपण जर पाहिलं तर 17 मार्च 1884 ला दत्तक विधी संपन्न झाला, म्हणजे साधारण 10 वर्षानंतर झालेला आहे ही विधी, ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या। त्यानंतर तुम्हाला दिसते सरकारतर्फे बॉम्बे प्रांताचा गव्हर्नर जेम्स फर्ग्युसन, ज्याचं नाव पुढच्या कालखंडामध्ये आपल्या फर्ग्युसन कॉलेजला दिलेलं आहे, ही गोष्ट लक्षात घ्या। आणि कर्नल एच.व्ही. रिव्ह्ज यांनी शाहू महाराजांच्या दत्तक विधानाला त्या ठिकाणी उपस्थिती दर्शवलेली होती, ही गोष्ट देखील या ठिकाणी लक्षात घ्या। अगोदर तुम्ही 2000 साधारण 12-13च्या अगोदरच्या प्रश्नपत्रिका पाहिल्या तर ह्या सगळ्या कौटुंबिक पार्श्वभूमीवर देखील प्रश्न विचारल्याचं आपल्याला पाहायला मिळते। मात्र अलीकडे हा जो ट्रेंड आहे थोडासा बदललेला आहे, म्हणजे त्यांचं कार्य कसं होतं, त्यांचं संस्थात्मक कार्य कशा पद्धतीचं होतं, सोबतच त्यांचं सामाजिक कार्य कशा पद्धतीचं होतं, राजकीय अप्रोच कशा पद्धतीचा होता, त्यांची विचारसरणी कशा पद्धतीची होती आणि वेगवेगळ्या संस्थांना, वेगवेगळ्या लेखकांना त्या कालखंडामध्ये त्यांनी काही आर्थिक मदत केलेली होती का, वेगवेगळ्या घटकांसाठी त्यांनी कशा पद्धतीने काम केलं होतं, या सगळ्या संदर्भाने प्रश्न अलीकडे वाढलेले आहेत, ही गोष्ट लक्षात घ्या। मात्र तुम्हाला जर वर्णनावरून व्यक्ती ओळखा अशा संदर्भाने प्रश्न विचारला तर ही माहिती त्या ठिकाणी निश्चितपणे उपयोगाची ठरणार आहे, ही गोष्ट लक्षात घ्या। त्यानंतर त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केलं आणि 1 एप्रिल 1891 रोजी धारवाडला त्यांचा विवाह बडोद्याचे गुणाजी पंत खानविलकर यांची कन्या लक्ष्मीबाई सोबत त्या ठिकाणी झालेला होता। आता विवाहाच्या वेळी महाराजांचं वय 17 आणि लक्ष्मीबाईंचं वय त्या ठिकाणी 11 वर्ष होतं, ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या। आणि त्या कालखंडामध्ये हे जनरली एक नॉर्मल एज मध्ये त्या ठिकाणी विवाह होत होते आणि हे सगळे विवाह समाज मान्य होते, ही गोष्ट लक्षात घ्या। पुढे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर महाराजांनी 2 एप्रिल 1894 रोजी आपला राज्याभिषेक करून घेतलेला होता आणि कोल्हापूर संस्थानाची संपूर्ण सूत्र त्या ठिकाणी हाती घेतलेली होती। आता ज्यावेळेस या राज्याभिषेकाच्या माध्यमातून कोल्हापूर संस्थानाची संपूर्ण सूत्रे त्यांनी हातात घेतलेली होती, त्यावेळेस त्या संस्थानाची सूत्रे हातात घेत असतानाच त्यांनी एक मनोमन विचार केला होता आणि तो संपूर्ण विचार समाजासमोर त्यांनी व्यक्त देखील होऊन दाखवलेला होता। आणि पुढच्या कालखंडामध्ये आपण जर पाहिलं तर ते सगळं प्रत्यक्ष कृतीमध्ये उतरत असताना आपल्याला दिसत होतं। म्हणून आपण त्यांना राजर्षी
छत्रपती आणि सोबतच सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे लोकांचा राजा बनतो, ही गोष्ट आपल्याला त्या ठिकाणी लक्षात येतं. आता ह्या सगळ्या स्टेप्स नंतर आपण त्यांचं जे काही कार्य पाहणार आहोत त्यावरून तुम्हाला देखील या ठिकाणी निश्चितपणे लक्षात येणार आहे की शाहू महाराजांचं कार्य हे किती व्यापक होतं, किती वेगवेगळ्या घटकांसाठी होतं, समाजातल्या तळागाळातल्या घटकांसहित समाजातल्या सवर्णांसाठी देखील त्यांचं काम होतं. ही गोष्ट या ठिकाणी विसरून चालता येणार नाही, ही गोष्ट लक्षात घ्या. शाहू महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळी राघव भांडारकर, गोपाळ गणेश आगरकर, गोपाळ कृष्ण गोखले हे देखील त्या ठिकाणी उपस्थित होते आणि पुढे म्हणजे जवळपास 22 पर्यंत त्यांनी आपल्या संस्थानाचा कारभार पाहिलेला होता, ही गोष्ट लक्षात घ्या. आता त्यांच्या शिक्षणाच्या बाबतीमध्ये तुम्हाला माहित आहे की ते राजपुत्र होते, म्हणजे निश्चितपणे त्यांचं शिक्षण अतिशय चांगल्या ठिकाणी त्या कालखंडामध्ये झालेलं असेल, तसं देखील झालेलं होतं. मात्र या सगळ्या शिक्षणाचा उपयोग समाजातल्या तळागाळातल्या घटकांसाठी झाला पाहिजे. आपलं जे काही प्रशासन आहे, आपलं जे काही संस्थान आहे, आपलं जे काही राज्य आहे, ते सगळं काही तळागाळातल्या लोकांच्या उन्नतीसाठी झालं पाहिजे, हा त्यांचा अट्टास होता आणि त्या सगळ्यासाठी त्यांनी त्या कालखंडामध्ये प्रयत्न केले होते. आणि तळागाळातल्या लोकांसाठी काम करणाऱ्या सगळ्या संस्थांना, व्यक्तींना देखील एक जाहीरपणे त्यांनी पाठिंबा दिला होता, राजाश्रय दिला होता. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, आपण ज्यावेळेस मागच्या सेशनमध्ये कर्मवीर अण्णा पाटलांच्या बाबतीमध्ये, कर्मवीर भाऊराव पाटील अर्थातच अण्णांच्या बाबतीमध्ये ज्यावेळेस पाहत होतो त्यावेळेस देखील अण्णांना भरपूर अशा पद्धतीची भक्कम मदत केलेली होती, आर्थिकही मदत केली होती आणि राजाश्रय देखील त्यांना त्या ठिकाणी दिलेला होता. ही गोष्ट आपण अनुभवलेली होती, पाहिलेली होती. आणि सोबतच या भागामध्ये पाहत असताना अजून कोणकोणत्या लोकांना त्यांनी मदत केलेली होती आणि त्यांचा अप्रोच काय होता, ही गोष्ट या ठिकाणी समजून घेऊ. 1885 ते 1889च्या कालखंडामध्ये, म्हणजे हा कालखंड इकडे जर आपण पाहिला तर प्राथमिक शिक्षणासाठी शाहूंची त्या ठिकाणी शिक्षक कृष्णाजी गोखले यांच्या देखरेखीखाली राजकोटला त्या ठिकाणी रवानगी झालेली होती. आणि राजकोट हे असं ठिकाण होतं की ज्या ठिकाणी राजपुत्रांनाच प्रवेश होता आणि राजपुत्रांच्या शिक्षणासाठी स्पेशल अशा पद्धतीची व्यवस्था त्या ठिकाणी करण्यात आलेली होती, ही गोष्ट लक्षात घ्या. आणि त्या ठिकाणी त्यांनी शैक्षणिक आणि शारीरिक त्यांचा विकास झालेला आहे. पुढे 89ला राजकोटमधील प्रिन्स कॉलेज मधून त्यांनी शिक्षण पूर्ण करून कोल्हापूरला ते परत आलेले होते. आता या राजपुत्रांसाठी असलेल्या सगळ्या शैक्षणिक संस्थानामध्ये निश्चितपणे चांगले गुरु त्यांना लाभलेले होते. वेगवेगळ्या भाषांचाही त्यांनी अभ्यास केला आणि वेगवेगळं राज्य प्रशासन किंवा स्थानिक प्रशासन कशा पद्धतीने चालतं आणि लोकाभिमुख प्रशासनाची जे काही मार्ग आहेत ते देखील त्या ठिकाणी त्यांनी शिकून घेतलेली होती, ही गोष्ट लक्षात घ्या. आता आपल्या राजकोट मधील कार्यकाळामध्ये शाहूंना त्या ठिकाणी दत्तोबा शिंदे आणि पांडू भोसले यांनी त्या ठिकाणी मल्ल विद्या शिकवलेली होती, ही गोष्ट लक्षात घ्या. कोणती विद्या? मल्ल विद्या त्यांना त्या ठिकाणी शिकवलेली होती. आता हा 1885 ते 1889, 1889 ते 1893 हा जर कालखंड आपण या ठिकाणी शाहू महाराजांच्या बाबतीमध्ये एकीकडे पाहतो आणि भारतामध्ये याच कालखंडामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली आणि तिच्या काँग्रेसच्या वाटचालीला सुरुवात झालेली होती, ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. म्हणजे 28 डिसेंबर 1885ला भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची वाटचाल या कालखंडामध्ये सुरू झालेली होती. आणि इकडे एकीकडे शाहू महाराजांची जी जडणघडण आहे, प्राथमिक शिक्षण असेल, माध्यमिक शिक्षण असेल, बेसिक शिक्षण असेल, व्यवहार ज्ञान असेल, ह्या सगळ्या गोष्टी छत्रपती शाहू महाराज त्या ठिकाणी टप्प्याटप्प्याने शिकत होते, ही गोष्ट लक्षात घ्या. म्हणजे एकीकडे सामाजिक सुधारणेचा फ्लो देखील महाराष्ट्रामध्ये सुरू होता आणि राजकीय हक्काची मागणी देखील तेवढ्याच तीव्रतेने एका गटाने आपल्या सगळ्या भारताच्या इतिहासामध्ये केली असल्याचं आपल्याला दिसते, ही गोष्ट लक्षात घ्या. ज्याला आपण कंटेम्पररी एज मधल्या घडामोडी म्हणतो, समकालीन घडामोडी म्हणतो, ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. 1889 ते 1893 या कालखंडामध्ये सर स्टुअर्ट फ्रेझर यांच्या मार्गदर्शनाखाली शाहू महाराजांनी प्रशासनाचा अभ्यास केला आणि जवळपास त्यांचं रिलेशन हे 33 वर्ष पुढच्या कालखंडासाठी राहिलेलं आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. आता या ठिकाणी ऍडमिनिस्ट्रेशन कशा पद्धतीने चालवलं गेलं पाहिजे आणि लोकाभिमुख प्रशासन म्हणजे काय, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास त्यांनी प्रॉपर अशा पद्धतीने केलेला होता. आणि या सगळ्या विषयांचा अभ्यास केल्यानंतरच खऱ्या अर्थानं त्यांनी आपले वेगवेगळे निर्णय घेतलेले होते, जे निर्णय पुढच्या कालखंडामध्ये लोकाभिमुख ठरलेले होते, ही गोष्ट लक्षात घ्या. 1890 ते 1892 या काळामध्ये फ्रेझर व सहाध्यायी सोबत उत्तर भारत आणि दक्षिण भारताचा अभ्यास दौरा त्यांनी केलेला होता. म्हणजे उत्तर भारतामध्ये काय समस्या आहे, दक्षिण भारतामध्ये काय समस्या आहे, त्या ठिकाणी कोणकोणत्या जाती धर्माचे लोक राहतात, कशा पद्धतीचं त्या ठिकाणी विविधतेने नटलेला आपला भारत आहे आणि त्या ठिकाणच्या समस्यांवर आपल्याला भविष्यामध्ये काय करता येतं, या सगळ्या संदर्भाने अभ्यास करण्यासाठी त्यांनी स्वतः त्या ठिकाणी अभ्यास दौरा केलेला होता, ही गोष्ट लक्षात घ्या. त्यानंतर तुम्हाला दिसते 1893 हे वर्ष, ज्या वर्षी शाहू महाराज कोल्हापूरमध्ये परतले आणि रघुनाथ वेंकोजी सबनीस यांची त्या ठिकाणी देशी
शिक्षक म्हणून नियुक्त त्यांना करण्यात आलेलं होतं, यासाठी की त्यांना इतर जे काही त्यांचे प्रश्न असतील, त्यांचे डाऊट असतील ते सगळे क्लिअर करावे आणि त्यांना त्या ठिकाणी ज्ञान मिळवून द्यावं, यासाठी देशी शिक्षक म्हणजे भारतीय शिक्षक, काही विदेशी शिक्षकांची देखील नेमणूक त्यांच्या शिक्षणाच्या व्यवस्थेसाठी करण्यात आलेली होती, ही गोष्ट या ठिकाणी समजून घ्या. त्यानंतर तुम्हाला दिसते राज्याभिषेक आणि पुढच्या कालखंडामध्ये केलेल्या प्रशासकीय सुधारणांकडे देखील आपण स्टेप बाय स्टेप जाऊ. नंबर 1 तुम्हाला दिसते वयाच्या 20व्या वर्षी शाहू महाराजांचा राज्याभिषेक संपन्न झाला. गव्हर्नर लॉर्ड हॅरिस यांच्या हस्ते छत्रपती शाहू महाराजांना राज्य कारभाराची सूत्र त्या ठिकाणी बहाल करण्यात आलेली होती. आता ज्यावेळेस राज्य कारभाराची सूत्रे त्यांनी हाती घेतलेली होती, त्यानंतर आपल्या सगळ्या निर्णयांचा धडाकाच त्यांनी त्या ठिकाणी लावलेला होता. प्रत्येक निर्णय जनता केंद्रित होते, म्हणजे लोकांचं राज्य आहे अशा पद्धतीचं त्या ठिकाणी वातावरण शाहू महाराजांनी आपली सगळी राज्य कारभाराची सूत्रे हातात घेतल्यानंतर केलं असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. आता ह्या उपस्थितीच्या संदर्भामध्ये आपण आताच पाहिलेलं होतं की राघव भांडारकर, गोपाळ गणेश आगरकर आणि गोपाळकृष्ण गोखले त्या ठिकाणी उपस्थित होते आणि शाहू महाराजांनी प्रजेच्या सुखाची व कल्याणाची वृद्धी हेच आमचं ध्येय आहे अशा पद्धतीनं प्रजेला उद्देशून त्यांनी त्या ठिकाणी जनकल्याणाची ग्वाही दिलेली होती आणि तशा पद्धतीचं ज्याला आपण डिक्लेरेशन म्हणतो, ज्याला आपण जाहीरनामा म्हणतो, मॅनिफेस्टो म्हणतो, तो त्यांनी त्या ठिकाणी जाहीर केला होता आणि त्या माध्यमातून खऱ्या अर्थानं पुढच्या कालखंडामध्ये त्या सगळ्या जाहीरनाम्याला आधार धरून जनकल्याणाच्या संदर्भात जी काही गॅरंटी त्यांनी लोकांना त्या ठिकाणी दिलेली होती आणि ती संपूर्ण गॅरंटी त्यांनी सत्यामध्ये उतरवलेली आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. आर्य समाज या धर्म सुधारणा संघटनेचा शाहू महाराजांवर सर्वाधिक प्रभाव होता, ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. आता 10 एप्रिल 1875 ला स्थापन झालेली आर्य समाज जी की मुंबईला स्थापन झाली, मात्र तिचा संपूर्ण प्रभाव आणि परिणाम उत्तर भारतामध्ये आपल्याला दिसतो, ज्याची स्थापना स्वामी दयानंद सरस्वतींनी केलेली होती आणि त्या माध्यमातून स्वामी दयानंद सरस्वतींनी सांगितलेलं होतं की तुम्ही सर्वजण कुठे चला, वेदांकडे चला. का? कारण सर्व ज्ञान हे वेदांमध्ये आहे, म्हणून आपण वेदांकडे चला अशा पद्धतीचा एक नारा दिला होता आणि या सगळ्या वेदांचा, आर्य समाजाचा, स्वामी दयानंद सरस्वतींच्या विचारांचा, त्यांच्या कार्यांचा प्रचंड अशा पद्धतीचा प्रभाव शाहू महाराजांवर होता, ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. आता तुम्हाला पुढच्या स्टेपमध्ये ज्यावेळेस सत्यशोधक समाज येणार आहे त्यावेळेस निश्चितपणे मी तुम्हाला मूलभूत फरक सांगणार आहे की सत्यशोधक समाज आणि आर्य समाज यामध्ये नेमका मूलभूत फरक काय आहे आणि त्यांची कार्यपद्धती कशा पद्धतीची होती आणि त्यांचा उद्देश काय होता तेही आपण पुढे समजून घेणार आहोत आणि सत्यशोधक समाजाचा देखील संबंध आपल्या या ठिकाणी शाहू महाराजांच्या संदर्भात आलेला आहे, ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. मात्र सर्वाधिक प्रभाव जर तुम्हाला विचारला तर निश्चितपणे लक्षात ठेवायचं की आर्य समाजाचा सर्वाधिक प्रभाव हा तुलनेनं इतर सर्व गोष्टींपेक्षा शाहू महाराजांवर जास्त होता, ही गोष्ट लक्षात घ्या. त्यानंतर तुम्हाला दिसते प्रशासकीय सुधारणांच्या बाबतीमध्ये त्यांनी काही महत्त्वाचे निर्णय घेतलेले होते का, तेही आपण स्टेप बाय स्टेप पाहण्याचा प्रयत्न करू. नंबर 1 तुम्हाला दिसते 1891 साली महाराजांनी संस्थानामध्ये भूगर्भशास्त्र सर्वेक्षण केलं आणि 1895 मध्ये औद्योगिक सर्वेक्षण करून घेतलेलं होतं. म्हणजे ज्यावेळेस सूत्र हाती घेतले आणि तिथून आपल्या सगळ्या निर्णयांचा धडाका लावलेला होता आणि प्रत्येक निर्णय जनता केंद्रित होती, ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. म्हणजे जनतेला जास्तीत जास्त फायदा झाला पाहिजे, लोकांचा फायदा झाला पाहिजे, लोकांचं कल्याण झालं पाहिजे, हाच कुठेतरी प्रत्येक अभ्यासगट नेमण्यामागे, निर्णय घेण्यामागे त्यांचा उद्देश होता, ही गोष्ट लक्षात घ्या. पुढे तुम्हाला दिसते 1894 ला शाहू महाराजांनी पूर्वीचे राजप्रतिनिधी मंडळ बरखास्त करून प्रशासन मंडळाची निर्मिती केली. हुजूर ऑफिस या महत्वाच्या खात्याची निर्मिती करून आपले जे गुरु आहे रावसाहेब रघुजी व्यंकोजी सबनीस यांची त्या ठिकाणी त्यांनी नियुक्ती केलेली होती, ही गोष्ट लक्षात घ्या. पन्हाळगड येथील जंगलातील आदिवासींचं पुनर्वसन केलं होतं. म्हणजे पुनर्वसन करणे म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी त्या सगळ्या लोकांना व्यवस्थित ठिकाणी पोहोचवून देऊन त्यांची संपूर्ण जबाबदारी घेणे. जसं की एखाद्या धरणामुळे किंवा पूरग्रस्त भागाचं सरकार काय करत असते, पुनर्वसन करत असते. त्या सगळ्या लोकांना त्या ठिकाणाहून शिफ्ट करते दुसऱ्या ठिकाणी आणि दुसऱ्या ठिकाणी जागा देणं, घरं देणं आणि त्यांची सगळी व्यवस्था त्या ठिकाणी करणे. तशा पद्धतीचं या ठिकाणी पन्हाळगड या जंगलातल्या भागातल्या सगळ्या आदिवासी बंधूंचं शाहू महाराजांनी पुनर्वसन केलं होतं. ही एक महत्वाची घटना त्यांच्या संदर्भातली आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. आता या सगळ्या संदर्भानं आतापर्यंत प्रश्न आला नाही, मात्र पुढच्या कालखंडामध्ये याच भागावर जर प्रश्न तयार करायचा असेल तर निश्चितपणे या ठिकाणी किंवा या एरियावर प्रश्न तयार होतो, ही गोष्ट लक्षात घ्या. त्यानंतर तुम्हाला दिसते मिस लिटल यांच्यानंतर महाराजांनी हिंदू लेडी म्हणून प्रसिद्ध असलेल्या सौ राधाबाई उर्फ रखमाबाई केळकर यांची स्त्री शिक्षण खात्याच्या अधीक्षका म्हणून देखील त्या ठिकाणी नेमणूक केलेली होती. म्हणजे स्त्रियांच्या शिक्षणाच्या संदर्भामध्ये देखील त्यांनी फार चांगले बदल या ठिकाणी केलेले होते.
1902 हे असं वर्ष आहे की ज्या वर्षी तुम्हाला माहिती आहे की लॉर्ड कर्झन एकीकडे भारतात आला आणि आपल्या सगळ्या निर्णयांचा धडाका लावलेला होता. म्हणजे तिकडे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि ब्रिटिशांचं जे राज्य आहे या सगळ्या संदर्भानं फार मोठ्या प्रमाणामध्ये एका राजकीय जागृतीचा कालखंड देखील आपण अभ्यासतो आहे. आणि राजकीय जागृतीच्या कालखंडाच्या संदर्भानं ज्याला आपण काय म्हणू, लॉर्ड कर्झन ची जी कारकीर्द आहे ती फार वेगानं वाढणारी कारकीर्द होती आणि त्यांचे जे निर्णय होते ते देखील फार वेगात सुरू होते. एकीकडे आपण त्या ठिकाणी पाहिलेलं होतं की हे असं वर्ष होते 1902 की या वर्षी त्यांनी पोलीस दलातील दोष शोधण्यासाठी अँड्रू फ्रेझर नावाची समिती नेमली आणि भरपूर सारे निर्णय घेतलेले होते. याचाच एक परिणाम म्हणून पुढच्या कालखंडामध्ये बंगालची फाळणी लॉर्ड कर्झननी केल्याचा इतिहास आपण पाहिलेला आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. आणि इकडे आपण पाहतोय की या छत्रपती शाहू महाराजांच्या संदर्भाने जे महत्त्वाचे निर्णय आहेत ते देखील आपण अभ्यासतोय. महाराजांनी 1902 ला सार्वजनिक पाटबंधारे धोरण जाहीर केलं आणि संस्थानामध्ये सार्वजनिक पाटबंधारे विभागाची त्या ठिकाणी निर्मिती केलेली आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. म्हणजे एक खातच त्यांनी त्या ठिकाणी निर्माण केलं. 1907 हे असं वर्ष आहे की ज्या वर्षी शेतकऱ्यांच्या विकासासाठी दाजीपूर या ठिकाणी भोगावती नदीवर महाराणी लक्ष्मी तलाव त्या ठिकाणी बांधलेला आहे आणि पुढील वर्षी या धरणावर राजकन्या राधाबाई उर्फ अक्कासाहेब यांच्या स्मरणार्थ राधानगरी हे गाव त्या ठिकाणी बसवलेलं आहे. हा प्रश्न जर तुम्हाला पाहिलं तर 2012-13 ला हा प्रश्न STIच्या प्रिलिम्सला विचारलेला आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. तुम्ही प्रश्नपत्रिका उघडून बघत चला. मात्र अशा पद्धतीचे बेसिक प्रश्न आता कमी झाले. थोडेसे क्लिष्ट प्रश्न अलीकडच्या 2020-21च्या पेपर नंतर वाढलेले आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. कारण जनरली या भागावरचे सगळे बेसिक प्रश्न आयोगाकडून विचारून झालेले आहेत ते तुम्हाला PYQ मध्ये पाहायला मिळतात. मात्र आता पुढच्या कालखंडामध्ये कशा पद्धतीने प्रश्न येणार आहे तोही एक अप्रोच मी या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे. आणि ज्या ठिकाणी तुमच्या माहितीच्या पलीकडची माहिती आहे असं मला या ठिकाणी वाटते त्या ठिकाणी निश्चितपणे मी तुम्हाला सांगतो की हे नोट करून घ्या, हे बॉक्स करून घ्या, याला अंडरलाईन करून घ्या आणि हे तोंडपाठ करून ठेवा. त्या ठिकाणी तुम्ही विशेष लक्ष देण्याचा निश्चितपणे प्रयत्न करा. कळंबा, वडगणे, बागूर, शाहूर, रंकाळा ही तलाव देखील त्या ठिकाणी त्यांनी बांधलेली होती. कुस्त्यांसाठी खासबाग मैदानाची निर्मिती केलेली होती. हा देखील एका मेन्सचा PYQ आहे. खासबाग मैदान PYQ मेन्स मी या ठिकाणी लिहितो. महाराजांनी मल्लविद्येस देखील उत्तेजन दिलेलं होतं त्यामुळे त्यांना मल्लांचा राजा असं देखील म्हणतात. मल्लांचा राजा असंही म्हणतात, लोकांचा राजा असं देखील म्हणतात. ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. आणि तुम्हाला माहित आहे की कुस्ती जिंकल्यानंतर जनरली चांदीची गदा दिली जाते आणि ही गदा देण्याची जी प्रथा आहे मल्लांना शाहू महाराजांनी त्या ठिकाणी सुरू केलेली आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. 1913चा कालखंड तुम्हाला दिसतो की प्रत्येक गावामध्ये शाळा स्थापन करण्याचा निर्णय महाराजांनी जाहीर केलेला होता आणि पुढच्या कालखंडामध्ये शिक्षण देखील सक्तीचं करण्याच्या संदर्भाने फरमान काढलेलं होतं. तशा पद्धतीचा आदेश काढलेला होता, जाहीरनामा काढलेला होता. तोही भाग आपण पुढे पाहणार आहोत. ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. 1914 हे असं वर्ष आहे की कार्यालयीन पत्रव्यवहार मराठी भाषेमधून करण्याची शाहूंनी राजाज्ञा दिलेली होती. आता राजाज्ञा म्हणजे राजांनी दिलेली आज्ञा जी की सर्व लोकांवर जवळपास बंधनकारक असते, तिचं पालन केलं गेलं पाहिजे अशा पद्धतीच्या एक सूचना या प्रशासनाने त्या कालखंडामध्ये दिलेला होता. तो कालखंड होता 1914चा कालखंड. आणि आधुनिक भारताचा म्हणजे राजकारणाचा कालखंड आपण पाहिला, काँग्रेसचा कालखंड पाहिला तर 1914 हे असं वर्ष आहे की ज्या वर्षी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक तिकडून आलेले आहे, म्हणजे मंडालेतून भारतामध्ये परत आलेले आहे. तो कालखंड आपण तिकडे इतिहासामध्ये अभ्यासणारच आहोत. त्यानंतर तुम्हाला दिसते 14 ला महाराजांच्या हस्ते कोल्हापूरमध्ये औद्योगिक आणि शेतकी प्रदर्शनाचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे. आता या ठिकाणी ज्या अर्थी तुम्हाला शेतकी हा शब्द दिसतो म्हणजे महाराजांचं कार्य हे एका दुर्बल घटकासहित, मागास घटकांसहित, स्त्रियांच्या शिक्षणासहित उद्योगासाठी देखील होतं आणि शेतीसाठी देखील होतं. ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. म्हणजे तुम्हाला जर त्यांचा अप्रोच विचारला किंवा कोणकोणत्या क्षेत्रामध्ये त्यांचं योगदान विचारलं, औद्योगिक क्षेत्र असेल, शेती क्षेत्र असेल, मागास जातींच्या कल्याणाच्या संदर्भामध्ये निर्णय असतील किंवा दलित उद्धारासाठी असतील किंवा ज्याला आपण काय म्हणतो सामाजिक समता निर्माण करण्यासाठी असेल किंवा स्त्रियांच्या हक्काच्या संदर्भामध्ये असेल, स्त्रियांच्या शिक्षणाच्या संदर्भामध्ये असेल तर त्या ठिकाणी महत्त्वाचे निर्णय त्यांनी त्या ठिकाणी घेतलेले होते. ही गोष्ट लक्षात घ्या. महाराजांच्या हस्ते कोल्हापूर या ठिकाणी पॅलेस थिएटरची स्थापना करण्यात आलेली होती. 10 नोव्हेंबर 1918 हे असं वर्ष होतं की ज्या वर्षी परळ येथील कामगार सभेच्या अध्यक्षपदी महाराजांची नियुक्ती झाली आणि महाराजांनी केलेल्या अहवालानुसार CK बोले आणि सहकाऱ्यांनी मिळून मुंबईमध्ये कामगारांची लोकसंघ नावाची संघटना जी आहे ती या ठिकाणी स्थापन करण्यात आलेली होती. ही गोष्ट लक्षात घ्या. आता या ठिकाणी महाराजांचा या सगळ्या कामगाराच्या संदर्भाने स्थापन केलेल्या संस्थेला देखील
त्यांचा जाहीर अशा पद्धतीचा पाठिंबा होता, त्यांनी मदत देखील केलेली होती, ही गोष्ट लक्षात घ्या. म्हणजे त्यांचं कार्य आता आपल्याला दिसते की ह्या सगळ्या संदर्भानं आतापर्यंत वेगवेगळे घटक जे पाहत आलेलो आहोत त्यामध्ये आपल्याला कामगारांचा घटक देखील काय करायचा आहे, ऍड करायचा आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. शनिवार वाड्याच्या अवशेषांचं उत्खनन करण्यासाठी महाराजांनी 25,000 रुपयांची देणगी दिलेली होती, ही गोष्ट देखील या ठिकाणी लक्षात ठेवा. तुम्हाला माहित असेल की शनिवार वाडा पुण्यामध्ये आहे आणि त्यांच्या सगळ्या अवशेषांचं उत्खनन करण्यासाठी, जे की काम खरं तर आर्कोलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाचं असतं, उत्खनन करणं आणि त्या सगळ्या संदर्भानं निष्कर्ष देणं, हे काम खऱ्या अर्थानं आर्कोलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाचं काम असतं. त्याच्यासाठी एक वेगळं डिपार्टमेंट भारत सरकारचं आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. आणि त्यांचा फार अभ्यास असतो या सगळ्या अवशेषांच्या बाबतीमध्ये आणि त्याचा अभ्यासाच्या आधारे ते किती वर्षा आधीचा आहे आणि त्याचे जे काही पॅरामीटर्स आहेत ते सगळे डिक्लेअर करत असतात. त्या सगळ्या संदर्भानं 25,000 रुपयांची देणगी या शनिवार वाड्याच्या अवशेष उत्खननासाठी त्यांनी दिलेली होती, ही गोष्ट लक्षात घ्या. त्यानंतर तुम्हाला दिसते 22 जून 1897 या वर्षी महाराजांनी व्हिक्टोरिया लेबर अलायन्स या महारोग्यांच्या स्वतंत्र वसाहतीची शेंडा पार्क या ठिकाणी स्थापना केलेली होती आणि अशा प्रकारची महारोग्यांसाठी वसाहत सुरू करणारा पहिला राजा म्हणून छत्रपती शाहू महाराज त्या ठिकाणी आपल्याला आठवणीत कायम आहे, ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. म्हणजे महारोगी म्हणजे असे जे घटक होते की ज्यांच्या जवळजवळ घरातली मंडळी देखील ह्या महारोग्यांची काळजी घेत नव्हते, त्या सगळ्या लोकांच्या संदर्भाने देखील ज्यावेळेस त्यांची नजर पडली त्या सगळ्या लोकांवर आणि त्यांच्याही संदर्भानं अशा पद्धतीची कायमस्वरूपी व्यवस्था महाराजांनी करून दिल्याचा इतिहास आपल्याला पाहायला मिळते. परंपरागत कुलकर्णी ही जी वतनं आहे ती रद्द करून त्या ठिकाणी पगारी तलाठी नेमण्याचा हुकूम त्यांनी जाहीर केलेला होता आणि अलीकडेच तुम्हाला माहिती असेल की महाराष्ट्र सरकारने तलाठी ह्या पदाचं जे नामकरण आहे ते चेंज केलेलं आहे, ग्राम महसूल अधिकारी केलेला आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. एका महिन्याच्या आतच त्या सगळ्या अंमलबजावणीला प्रारंभ झालेला होता. वेट बिगारीची जी पद्धत आहे ती बंद करून अब्राह्मणांना संस्थानामध्ये नोकऱ्या देण्यास सुरुवात केलेली होती. म्हणजे महाराजांनी हा निर्णय घेण्याच्या अगोदर आपल्या सगळ्या संस्थानामध्ये केवळ आणि केवळ ब्राह्मण मंडळींनाच त्या ठिकाणी स्थान होतं. त्यानंतर त्यांनी गुणवत्तेच्या आधारे मागास जातींच्या लोकांना देखील स्थान देण्याचं काम या कालखंडामध्ये केलेलं होतं. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे बरेचसे लोक त्या ठिकाणी काम करून घ्यायचे, मात्र त्यांना मोबदला द्यायचे नाही किंवा त्या ठिकाणी त्याचा जो काही ठराविक ज्याला आपण वेतन म्हणू किंवा त्या कामाचा परतावा म्हणू तो त्या ठिकाणी त्या बऱ्याचशा लोकांना मिळत नव्हता. अशा पद्धतीची वेट बिगारीची पद्धत देखील त्यांनी त्या कालखंडामध्ये बंद केलेली होती, ही गोष्ट लक्षात घ्या. भास्करराव विठोबा जाधव यांची महसूल खात्यातील प्रतिष्ठित सहाय्यक सहसुरक्षा या पदी त्यांनी नेमणूक केलेली होती. त्यानंतर 1904 या वर्षी कोल्हापूर नगरपालिका अध्यक्ष म्हणून देखील त्यांची त्या ठिकाणी निवड करण्यात आलेली होती, ही गोष्ट लक्षात घ्या. त्यानंतर तुम्हाला माहित आहे की हा जवळपास प्रश्न सर्वांना माहित आहे की शाहूपुरी म्हटल्यानंतर महाराजांनी त्या ठिकाणी शाहूपुरी या ठिकाणी गुळाची बाजारपेठ सुरू केलेली होती. प्लेगच्या काळात महाराजांनी रोग्यांसाठी सरकारी खर्चातून विनामूल्य अशा पद्धतीचं औषधोपचार केलेलं होतं. आता ज्यावेळेस अशा पद्धतीचे साथीचे रोग महाराष्ट्रामध्ये आणि देशातल्या वेगवेगळ्या प्रांतामध्ये पाहायला मिळत होते, त्या ठिकाणी ब्रिटिश सरकार आपल्या कुठल्याच जनतेकडे, सर्वसामान्य लोकांकडे, विशेषतः ग्रामीण भागाकडे लक्ष देत नव्हतं. आणि त्या कालखंडामध्ये या सगळ्या साथीच्या रोगांसारख्या म्हणजे प्लेग असेल, कॉलरा असेल, अशा सगळ्या साथीच्या रोगांमध्ये महाराजांनी एक भरीव कामगिरी केल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. आणि हे जे सगळे औषधोपचार केलेले आहे, जी ट्रीटमेंट केलेली आहे, ज्या रोगांना त्यांनी मदत केलेली होती, ही सगळी विनामूल्य होती, ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. म्हणून पुण्यामध्ये ज्यावेळेस प्लेग कमिशनर रॅडची पुढच्या कालखंडामध्ये हत्या झालेली होती आणि त्या सगळ्या संदर्भानं लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी देखील महत्वाचे लेख लिहिलेले होते, ज्यामध्ये सरकारचे डोके ठिकाणावर आहे का, राज्य करणे म्हणजे सूड उगवणे नव्हे, अशा लेखांचा देखील आपण लेखाजोखा ज्यावेळेस टिळकांचा कालखंड पाहणार आहोत त्यावेळेस निश्चितपणे हा सगळा घटक डिटेलमध्ये अभ्यासणार आहोत, ही गोष्ट लक्षात घ्या. फक्त तुम्हाला एवढं या ठिकाणी सांगायचं आहे की साथीच्या रोगांच्या दरम्यान देखील त्या ठिकाणी विनामूल्य अशा पद्धतीचं औषधोपचार म्हणजे ट्रीटमेंट शाहू महाराजांनी करून दिलेलं होतं, ही गोष्ट लक्षात घ्या. छत्रपती शाहू स्पिनिंग अँड विविंग मिलची स्थापना केली आणि पुढच्या कालखंडामध्ये सरकारी तत्वावर छत्रपती शाहू कापड मिल हे देखील त्यांनी त्या ठिकाणी स्थापन केलं होतं. कर्नल S.W. वूड हाऊस यांना महाराजांनी करवीर संस्थांचे पहिले रेसिडेन्स होण्याचा त्या ठिकाणी मान दिलेला होता. 1912 हे असं वर्ष होतं की ज्या वर्षी संस्थानामध्ये त्यांनी सहकाराच्या संदर्भातला कायदा पारित केलेला होता. आणि याच वर्षी म्हणजे 1912 ला पाटीलकीचं प्रशिक्षण देण्यासाठी पाटील स्कूल्स आणि
गाव पातळीवर प्रशासकीय शिक्षण देणाऱ्या शाळा महाराजांनी त्या कालखंडामध्ये काढलेल्या होत्या, ही गोष्ट देखील या ठिकाणी लक्षात घ्या. म्हणजे एकंदरीत वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये महाराजांचं काम असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. असा एकही घटक छत्रपती शाहू महाराजांनी सोडलेला नव्हता. ज्या घटकांवर त्यांची नजर पडली त्या प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांनी लक्ष घातलेलं होतं आणि प्रत्येक ठिकाणी न्याय देण्याचं एक पवित्र आणि मोठं कार्य छत्रपती शाहू महाराजांनी केल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. आता हे जरी एवढे सगळे फॅक्ट्स या ठिकाणी तुम्हाला दिसत असतील तरी यातले काही बरेचसे फॅक्ट्स हे तुम्हाला माहित आहे आणि काही एक्स्ट्रा फॅक्ट्स सुद्धा या ठिकाणी तुम्हाला दिसते जे तुम्ही आतापर्यंत कदाचित अभ्यासलेले नसतील. मात्र या सगळ्या घटकावर पुढच्या काळामध्ये होऊ घातलेल्या परीक्षांमध्ये प्रश्न दिसतात, ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. ज्या ज्या ठिकाणी बॉक्स करतो, अंडरलाईन करतो आणि सांगतो की हा भाग नवीन आहे, जनरली बेसिकली कुठल्या पुस्तकामध्ये नाही आहे, हे लक्षात ठेवा. त्या सगळ्या गोष्टींवर तुम्ही विशेष रिव्हिजन करणं गरजेचं आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. सोबतच शेतकऱ्यांना शेतीविषयक शिक्षण देण्यासाठी किंग एडवर्ड ऍग्रिकल्चर इन्स्टिट्यूट या संस्थेची देखील स्थापना केलेली होती. म्हणजे आता शेतकरी हा घटक देखील छत्रपती शाहू महाराजांनी सोडलेला नव्हता. औद्योगिक क्षेत्रामध्ये काम केलं, स्त्रियांच्या हक्कासाठी काम केलं, मागास जातींसाठी काम केलं, वसतिगृहांसाठी काम केलं, कामगारांसाठी काम केलं आणि आता सरते शेवटी इकडे आपण आलेलो आहोत महारोग्यांसाठी देखील काम केलं आणि आता आपण आलो शेतकऱ्यांसाठी. आणि शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची संस्थाच त्यांनी स्थापन केली, किंग एडवर्ड ऍग्रिकल्चर इन्स्टिट्यूटची स्थापना कोणी केली असा साधा जर प्रश्न तुम्हाला वन लाइनर मध्ये विचारला, सिंगल लाईन मध्ये विचारला तर हा प्रश्न जनरली आपला चुकू शकतो, ही गोष्ट लक्षात घ्या. म्हणजे आता हा लेक्चरचा पार्ट असल्यामुळे आपल्याला सगळं समजल्यासारखं वाटतं, मात्र सिंगल लाईन मध्ये हा जर प्रश्न आला तर जनरली आपला हा प्रश्न काय होतो, चुकतं, ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. म्हणून मी याला काय करतो, IMP करतो. तुम्ही देखील नोट करून ठेवा आणि चांगलं रिव्हिजन करा. महाराजांच्या सहकार्याने सरकारच्या कोऑपरेटिव्ह सोसायटी ऍक्ट नुसार कोल्हापूर अर्बन कोऑपरेटिव्ह सोसायटीची स्थापना त्यांनी केलेली होती आणि या ठिकाणी संस्थापक म्हणून भास्करराव जाधव यांची नेमणूक त्यांनी केली. आपल्या संस्थानामध्ये औद्योगिक आणि शेतीविषयक प्रदर्शनी देखील त्याचं उद्घाटन त्यांनी केलं. वेगवेगळ्या प्रदर्शनी त्या ठिकाणी भरवलेल्या होत्या आणि या प्रदर्शनीच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं एकच उद्देश छत्रपती शाहू महाराजांचा होता की लोकांमध्ये अवेअरनेस वाढवणे, लोकांना सगळ्या चांगल्या गोष्टींच्या लोकांपर्यंत पोहोचवणे आणि लोकांचा जो काही उत्पन्नाचा भाग आहे तो देखील काय झाला पाहिजे, वाढला पाहिजे, हा त्यांचा उद्देश होता. ही गोष्ट लक्षात घ्या. म्हणजे उद्योगामध्ये देखील त्यांचा रस वाढला पाहिजे आणि शेतीविषयक जे काही प्रदर्शन त्यांनी सुरू केलेले होते या माध्यमातून शेतकऱ्यांचं देखील कल्याण झालं पाहिजे, नव्या संकल्पना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचल्या पाहिजे आणि उत्पन्न वाढीसाठी त्या सगळ्या गोष्टींची मदत झाली पाहिजे, हा खऱ्या अर्थाने त्यांचा मेन उद्देश होता. ही गोष्ट लक्षात घ्या. 16 नरेंद्र मंडळाच्या परिषदेस महाराजांनी 2 दिवस हजेरी लावलेली होती. शाहूपुरी या ठिकाणी फ्रेझर मार्केटची देखील स्थापना केलेली होती आणि नवीन रोजगार निर्मितीसाठी लोकांच्या उत्पन्नामध्ये वाढ करणे यासाठी पन्हाळा आणि बुदरगड या ठिकाणी कॉफीची लागवड करण्यास महाराजांनी प्राधान्य दिलेलं होतं. ही गोष्ट लक्षात घ्या. हे 2 ठिकाणे लक्षात ठेवा. कॉफीच्या संदर्भात हा एकदा मेन्सला विचारलेला प्रश्न आहे, पुढे देखील येऊ शकतो. बुदरगड आणि पन्हाळा या ठिकाणी कॉफीची लागवड त्यांनी त्या ठिकाणी केलेली होती. ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. आता अस्पृश्य बांधवांसाठी त्यांनी केलेल्या ज्या काही सुधारणा आहेत त्या सुधारणा देखील आपण स्टेप बाय स्टेप पाहण्याचा निश्चितपणे प्रयत्न करू. ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. नंबर 1 तुम्हाला दिसते 14 एप्रिल 1908 ला. 1908 हे आधुनिक भारतातलं असं वर्ष की ज्या वर्ष एक जहाल नेतृत्व आणि भारताचा एक मुख्य चेहरा म्हणून आपण 1908च्या कालखंडामध्ये ज्यांच्याकडे पाहत होतो तो लोकमान्य बाळगंगाधर टिळकांना अटक झालेलं वर्ष आहे, म्हणजे 1908चं वर्ष. आणि एकीकडे समाज सुधारणेचा कालखंड देखील सेम महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळतो. छत्रपती शाहू महाराजांचं काम या कालखंडामध्ये सुरू असताना आपल्याला दिसतं. आता कोल्हापूर संस्थानामध्ये अस्पृश्यांच्या वसतिगृहाची सुरुवात त्यांनी केली. दलित उद्धारासाठी कार्य करणाऱ्या वसतिगृहाला मिस क्लार्क वसतिगृह असं त्यांनी त्या ठिकाणी नाव दिलेलं होतं. ही गोष्ट देखील या ठिकाणी समजून घ्या. पुढे तुम्हाला दिसते भास्करराव जाधव, महादेव डोंगरे, बागल, शिंदे इत्यादी मंडळींच्या सहकार्याने अस्पृश्य मानल्या गेलेल्या जातीय साठी विद्या प्रसारक मंडळी नावाची संस्था त्या ठिकाणी स्थापन केली. आता ही जी काही नावं आहे, भास्करराव जाधव असतील, महादेव डोंगरे असतील, बागल असेल, शिंदे असेल, हे सगळे नावं मेन्सच्या अँगलने या ठिकाणी लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. डीप जर प्रश्न आपल्याला या ठिकाणी तयार करायचा असेल तर अशा पद्धतीचे नावं या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे. ज्यावेळेस डीप मध्ये प्रश्न येतो तो इथे तयार होतो, ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. त्यानंतर तुम्हाला दिसते 1911 ला कोल्हापूर संस्थानामध्ये अस्पृश्यांना सर्व प्रकारचं शिक्षण मोफत करण्याचा आदेश त्यांनी जाहीर केलेला होता आणि
महाराजांनी शिष्यवृत्त्या देखील त्या सर्वांसाठी जाहीर केलेल्या होत्या। आता शिक्षणाची परिस्थिती जर 1908च्या दरम्यान पाहिली किंवा छत्रपती शाहू महाराजांच्या कालखंडामध्ये आपण शिक्षणाची परिस्थिती जर पाहिली तर खऱ्या अर्थानं जरी शिक्षण ब्रिटिशांनी आपल्याला दिलं आणि भारतीय लोकांनी इतका प्रयत्न केल्यानंतर देखील जनरली अस्पृश्य समाजातील लोक किंवा मागास जातीतील लोक किंवा स्त्रिया या शिक्षणाच्या व्यवस्थेमध्ये किंवा या शिक्षणाच्या संदर्भाने इंटरेस्ट त्या ठिकाणी दाखवत नव्हत्या, म्हणजे आपण स्वतःहून त्या तयार होत नव्हत्या। याचं कारण असं की त्या बाबतीमध्ये अवेअरनेस नव्हतं, ही गोष्ट लक्षात घ्या। ही सगळी बाब श्रीमंतापुरती मर्यादित असावी, आम्हा गरिबांना शिक्षणापासून आम्हाला वंचितच राहणं फार चांगलं वाटते अशा पद्धतीचा एक समज देखील होता आणि तो सगळा समज देखील खोडून टाकून त्या सगळ्या लोकांना शिक्षणाचं महत्त्व समजून सांगणे, शिक्षणाच्या प्रती लोकांमध्ये जागृती घडवून आणणे आणि त्यांना कायदेशीर अशा पद्धतीने शिक्षणाचा हक्क बहाल करण्याची प्रमुख भूमिका त्या ठिकाणी शाहू महाराजांनी बजावलेली होती, ही गोष्ट देखील या ठिकाणी लक्षात घ्या। त्यानंतर तुम्हाला दिसते ते म्हणजे त्यांच्यासाठी शिष्यवृत्त्या देखील जाहीर केल्या होत्या, म्हणजे आता स्कॉलरशिप देखील जाहीर करण्याचं एक महत्त्वाचं कार्य शाहू महाराजांनी अशा सगळ्या बांधवांसाठी केलेलं होतं, ही गोष्ट लक्षात घ्या। त्यानंतर तुम्हाला दिसते 1918चं वर्ष, या वर्षी अस्पृश्य आणि मागास जातीयांना स्वतंत्र मतदारसंघ मिळावे यासाठी महाराजांनी दिल्ली या ठिकाणी गव्हर्नर जनरल लॉर्ड चेम्सफोर्ड यांची भेट घेतलेली होती। आता ज्यावेळेस तुम्हाला तुमच्या पुढे स्वतंत्र मतदारसंघ अशा पद्धतीचा शब्द प्रयोग येतो त्यावेळेस तुम्हाला इतिहासातला कम्युनल अवॉर्ड म्हणजे जातीय निवाडा निश्चितपणे आठवत असेल। या जातीय निवाड्यानुसार भारतातल्या दलित बांधवांना ज्यावेळेस स्वतंत्र मतदारसंघ बहाल करण्यात आलेले होते आणि त्या स्वतंत्र मतदारसंघाला विरोध म्हणून उपोषण गांधीजींनी ज्या ठिकाणी ते त्या कालखंडामध्ये होते म्हणजे 1932ला एरवडा जेलमध्ये ते आपली शिक्षा भोगत होते आणि त्या दरम्यान त्यांनी त्या ठिकाणी उपोषण छेडलेलं होतं आणि पुढच्या कालखंडामध्ये एक तह झाला, एक करार झाला, एक ऍडजस्टमेंट झाली। डॉक्टर B.R. आंबेडकर आणि बॅरिस्टर महात्मा गांधीजी यांच्यामध्ये एक महत्त्वाचा करार झाला आणि या करारानंतर खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं तर या स्वतंत्र मतदारसंघाचा जो विषय होता तो मागे पडला आणि त्या दिवसापासून पुढच्या कालखंडामध्ये राखीव मतदारसंघ आपल्या भारतामध्ये आपल्याला पाहायला मिळालेले आहे, ही गोष्ट लक्षात घ्या। मात्र छत्रपती शाहू महाराजांनी ह्या सगळ्यांच्या कल्याणासाठी हा देखील मार्ग त्या ठिकाणी अवलंबलेला होता, ही गोष्ट लक्षात घ्या। आणि या सगळ्या अशाच बेसिसच्या आधारावर पुढच्या कालखंडामध्ये आपण जर पाहिलं तर स्वतंत्र मतदारसंघ, तर आता आपण पाहिलेलं होतं की स्वतंत्र मतदारसंघाच्या संदर्भामध्ये ही जी मागणी आहे ही देखील मागणी शाहू महाराजांनी केलेली होती आणि पुढच्या कालखंडामध्ये याचा आधार घेऊन डॉक्टर B.R. आंबेडकरांनी देखील ब्रिटिश शासनाकडे अशा पद्धतीची मागणी केली होती आणि ब्रिटिश शासनाने ज्यावेळेस ही मागणी मान्य केली होती त्यावेळेस एक मोठा पेच त्या ठिकाणी भारतामध्ये निर्माण झालेला होता, ज्याला एक विरोध आपल्या महात्मा गांधीजींनी केलेला होता। आणि महात्मा गांधीजी विरोध करत असताना गांधीजींचा एक अप्रोच होता की देशातल्या अशा वेगवेगळ्या जातींनी हिंदू धर्माअंतर्गत जर आपल्याला स्वतंत्र मतदारसंघाची मागणी केली तर निश्चितपणे भारताचे विभिन्न अशा पद्धतीचे तुकडे होईल जे आपल्या राष्ट्रीय चळवळीला मारक ठरतील, म्हणून आपण राखीव जागेंचा हा जो पर्याय आहे तो अतिशय चांगला आहे आणि आपण स्वतंत्र मतदारसंघाचं समर्थन करत नाही असं त्या ठिकाणी गांधीजींनी म्हटलेलं होतं। आणि पुढच्या कालखंडामध्ये पुणे करार झालेला होता आणि या पुणे कराराच्या मागची पार्श्वभूमी, पुणे करार काय होता, पुणे करारातल्या कोणकोणत्या बाबींवर गांधीजी आणि डॉक्टर B.R. आंबेडकर त्या ठिकाणी सहमत होते, हा सगळा घटक आपण इतिहासामध्ये ज्यावेळेस 1932चा कालखंड पाहू त्यावेळेस निश्चितपणे डिटेलमध्ये पाहण्याचा आपण या ठिकाणी प्रयत्न करू, ही गोष्ट लक्षात घ्या। त्यानंतर महानवतर त्यांनी खालसा केलं होतं। 1919ला अस्पृश्यांसाठीच्या वेगळ्या ज्या शाळा आहेत त्या बंद करण्याचा आदेश त्यांनी त्या ठिकाणी जाहीर केला होता, म्हणजे ज्या काही सरकारी शाळा आहेत त्यामध्ये सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्रपणे शिकता यावं असा शाहू महाराजांचा त्या ठिकाणी उद्देश होता। एकंदरीत धर्मामध्ये भेदभाव जो चालतो आहे किंवा धर्मांतर्गत जाती जातींमध्ये जो काही भेदभाव चालतो आहे तो संपूर्ण भेदभाव त्या ठिकाणी त्यांना नष्ट करायचा होता, हा मुख्य उद्देश त्यांचा होता। अशा पद्धतीचे निर्णय घेण्यामागे किंवा आदेश काढण्यामागे ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या। सरकारी शाळांमध्ये सर्व जाती धर्मांच्या मुलांना प्रवेश देण्यात यावा आणि शिक्षकांनी अस्पृश्यता पाळू नये अशा पद्धतीचा एक आदेश देखील त्यांनी त्या कालखंडामध्ये जाहीर केलेला होता, ही गोष्ट लक्षात घ्या। आणि तत्कालीन परिस्थिती पाहता अशा पद्धतीचे निर्णय घेणे आणि या सगळ्या निर्णयाच्या माध्यमातून समाजामध्ये समाज मनामध्ये बदल करून आणणे आणि समाजाच्या एकंदरीत संपूर्ण रचनेमध्ये स्ट्रक्चरमध्ये संरचनेमध्ये बदल घडवून आणण्यासाठी एक धाडसी अशा पद्धतीचं पाऊल छत्रपती शाहू महाराजांनी त्या कालखंडामध्ये उचललेलं होतं, ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या। त्यानंतर तुम्हाला दिसते मागासलेल्या वर्गातील मुलांना आणि स्त्रियांना
शिक्षण कसं द्यायचं आहे, मोफत द्यायचं आहे, यासाठी देखील त्यांनी व्यवस्था केलेली होती. 1920 ला हुबळी या ठिकाणी झालेल्या ब्राह्मणेतर सामाजिक परिषदेचे ते अध्यक्ष होते. ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. 1920 ला ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली कोल्हापूर जिल्ह्यातील माणगाव परिषदेला दक्षिण महाराष्ट्रातील बहिष्कृत वर्गाची जी परिषद त्या ठिकाणी भरलेली होती, त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं या परिषदेचे जे आयोजक किंवा ज्याला आपण शिल्पकार म्हणतो ते शाहू महाराज होते. आणि अध्यक्षस्थानी असताना त्या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं होतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच हे पुढच्या कालखंडामध्ये अस्पृश्यांचे प्रतिनिधी असतील आणि सोबतच भारताचं देखील ते नेतृत्व करतील, अशा पद्धतीचं आव्हान त्यांनी त्या ठिकाणी केलेलं होतं. आणि त्यांच्या विचारानुसार आपण सर्व लोकांनी चाललं पाहिजे असं देखील त्यांनी त्या ठिकाणी सांगून एकंदरीत बाबासाहेब आंबेडकरांचा एक मोठा गौरव छत्रपती शाहू महाराजांनी त्या कालखंडामध्ये केला होता. ही गोष्ट लक्षात घ्या. पुढे तुम्हाला दिसते 30 मे ते 1 जून 1920 अखिल भारतीय अस्पृश्यता निवारण परिषद जी नागपूरला झाली, ज्या ठिकाणी अध्यक्ष छत्रपती शाहू महाराज होते. ही गोष्ट लक्षात घ्या. आता ज्यावेळेस शाहू महाराज या सगळ्या कार्यक्रमासाठी येत आहेत असं सवर्णांना माहीत झालं, त्यावेळेस नागपुरातले बरेचसे सवर्णांसाठी काम करणारे मंडळी होते ते नागपूर सोडून त्या ठिकाणी बाहेर गेले होते. ही गोष्ट लक्षात घ्या. महाराजांनी त्यांची कन्या राधाबा यांच्यासोबत विवाहावेळी वरातीतील सरकारी घोडा गाडीवर अस्पृश्य व्यक्तीला चालक म्हणून नेमणूक केलेली होती. आणि यातून छत्रपती शाहू महाराजांना हे दाखवून द्यायचं होतं की मी देखील वैयक्तिक जीवनामध्ये जातीभेद मानत नाही, स्पृश्य अस्पृश्य मानत नाही, धर्मभेद मानत नाही. एक व्यक्ती म्हणून, एक माणूस म्हणून त्या ठिकाणी आपण सर्वांशी व्यवहार केला पाहिजे. हे आपल्या स्वतःच्या कर्तृत्वातून दाखवून देणारे महाराज म्हणजे छत्रपती शाहू महाराज होय. ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. राजाराम हायस्कूल आणि कॉलेजमध्ये अस्पृश्य विद्यार्थ्यांना मुक्त प्रवेश देण्यास त्यांनी सुरुवात केलेली होती. आणि कोल्हापूरच्या पोलीस स्टेशन रोडवर महार जातीतील 16 व्यक्तींची देखील त्यांनी नेमणूक केली. आणि एकंदरीत त्यांना महार पैलवानांना जाट पैलवान, अस्पृश्य पैलवानांना सूर्यवंशी आणि चांबारांना सरदार अशा पद्धतीच्या पदव्या त्यांनी दिल्या होत्या. हा प्रश्न PYQ आहे, पुढच्याही कालखंडामध्ये हा रिपीट होऊ शकतो. ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. म्हणजे कोणाला त्यांनी काय काय नाव दिलेलं आहे या संदर्भाने प्रश्न विचारलेला आहे. पुढे देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो. कोल्हापूर नगरपालिकेच्या चेअरमन पदी दत्तोबा पोवार या ठिकाणी पवार झालं, हे पोवार असं पाहिजे. ही गोष्ट लक्षात घ्या. या अस्पृश्य व्यक्तीची त्यांनी त्या ठिकाणी नेमणूक करून एकंदरीत असं दाखवून दिलेलं होतं की आपण पददलित मंडळींना, मागास जातीच्या लोकांना देखील उच्च पदावर बसवू शकतो. आणि एकंदरीत मानवामध्ये जो काही भेद सुरू आहे समाजामध्ये याचं कुठेतरी खंडन करणे आणि या मताचं खंडन करणे हा शाहू महाराजांचा कृतीतील उद्देश होता. ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. 22 मध्ये दिल्ली या ठिकाणी अखिल भारतीय अस्पृश्य परिषदेचं अध्यक्षपद त्यांनी स्वीकारलेलं होतं आणि त्यांच्या जीवनातील हे शेवटचं भाषण होतं. ही गोष्ट लक्षात घ्या. अस्पृश्य उद्धाराच्या बाबतीमध्ये महाराज जपानमधील सामराई या जी जमात आहे या जमातीला ते आदर्श मानत होते. ही गोष्ट देखील या ठिकाणी लक्षात घ्या. आता शैक्षणिक क्षेत्रातल्या केलेल्या त्यांच्या ज्या काही सुधारणा आहे, आतापर्यंत आपण पाहिलेलं होतं की वेगवेगळं त्यांचं कार्य ज्यामध्ये अस्पृश्यांच्या उद्धारासाठी किंवा त्यांच्या निवारणासाठी कशा पद्धतीनं काम त्यांनी त्या कालखंडामध्ये केलेलं होतं हे आपण पाहू. आता आपण जाऊ त्यांनी केलेल्या शैक्षणिक सुधारणेच्या संदर्भानं महत्वाचे निर्णय जे आहेत ते आपण या ठिकाणी पाहू. नंबर 1 तुम्हाला दिसते महाराजांनी पन्हाळा येथे दत्त मंदिरामध्ये सर्व जाती जमातींच्या विद्यार्थ्यांसाठी पहिलं त्या ठिकाणी वसतिगृह सुरू केलेलं होतं. या ठिकाणी अंडरलाईन करा, तो म्हणजे पार्ट सर्व जाती जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी एका मंदिरामध्ये त्या कालखंडामध्ये त्यांनी वसतिगृह भरवलेलं होतं. ही गोष्ट लक्षात घ्या. याचंच रूपांतर पुढे व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंग अशा पद्धतीनं झालेलं आहे. आणि ह्या PC पाटील हे वसतिगृहाचे पहिले विद्यार्थी म्हणून ओळखले जातात. ही गोष्ट लक्षात घ्या. आता या संदर्भानं पहिल्या विद्यार्थ्याच्या संदर्भानं आतापर्यंत प्रश्न आलेला नाही, मात्र पुढच्या कालखंडामध्ये इथे प्रश्न तुम्हाला तयार होऊ शकतो. ही गोष्ट लक्षात घ्या. 1901 ला सर मॉरिसन जे की ब्रिटिश राजनैतिक प्रतिनिधी होते यांच्या हस्ते मराठा व्हिक्टोरिया बोर्डिंग हाऊसचं त्यांनी त्या ठिकाणी उद्घाटन केलं. आणि याच वर्षी कर्नल सिलीच्या हस्ते मराठा वसतिगृहांच्या नवीन इमारतीची देखील पायाभरणी केलेली होती. ही गोष्ट लक्षात घ्या. आता पुढे तुम्हाला दिसते 1915चं वर्ष यावर्षी सरस्वत गौड ब्राह्मण जे आहे यांच्या वसतिगृहासाठी देखील उद्घाटन शाहू महाराजांनी त्या ठिकाणी केलेला आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. आणि सोबत सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हा प्रश्न विचारलेला आहे तो 1917च्या सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाच्या कायद्याच्या संदर्भाचा आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. म्हणजे 1917ला एक कायदा केला आणि प्राथमिक शिक्षण आपल्या संस्थानामध्ये सक्तीचं केलेलं होतं. ही गोष्ट लक्षात घ्या. नंतर तुम्हाला माहित आहे की आपल्या सरकारला देखील जाग आली आणि सरकारने शाहू महाराजांच्या
विचारांचा एक वारसा म्हणून पुढच्या कालखंडामध्ये 86वी घटना दुरुस्ती 2002 ला करून 1 एप्रिल 2010 पासून 6 ते 14 वयोगटातील सगळ्या मंडळींना त्या ठिकाणी शिक्षण सक्तीचं आणि मोफत केलं, ही गोष्ट तुम्हाला माहिती आहे. पॉलिटीच्या अँगलनं ही गोष्ट लक्षात ठेवा. त्यानंतर तुम्हाला दिसते 1920 ला मराठा पुरोहित तयार करण्यासाठी महाराजांनी श्री शिवाजी वैदिक विद्यालय त्या ठिकाणी स्थापन केलं होतं. आता पुरोहित वर्ग म्हणजे असा वर्ग की ज्याला आपण पूजा अर्चाचं काम करणारा किंवा धर्मातील ज्या काही महत्वाच्या संस्कार असतील ते पार पाडणारा जो वर्ग आहे त्यांना आपण पुरोहित वर्ग म्हणतो. आणि जाती व्यवस्थेनुसार, तत्कालीन व्यवस्थेनुसार आपण जर पाहिलं तर ब्राह्मण मंडळी जनरली हा पूजा अर्चेचं काम किंवा ज्याला आपण पुरोहिताचं काम म्हणतो तो वर्ग त्या ठिकाणी करत होता. मात्र इतर जातीतल्या लोकांना आणि सोबतच सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मराठा पुरोहित त्या ठिकाणी तयार करण्यासाठी महाराजांनी शिवाजी वैदिक विद्यालयाची स्थापना 1920 ला केलेली आहे. मागासलेल्या वर्गातील मुलांना आणि स्त्रियांना मोफत शिक्षण देण्याचा देखील आदेश त्या कालखंडामध्ये त्यांनी जाहीर केला होता. पाटील स्कूल आणि तलाठी स्कूलची स्थापना केली. किंग एडवर्ड मोहमेडन एज्युकेशन सोसायटीची देखील स्थापना केली होती. आणि 1906 हे असं वर्ष होतं की ज्या वर्षी त्यांनी आपल्या संस्थानामध्ये जर कोणी दिवसभर काम करतो आहे मात्र तो शिक्षणापासून वंचित राहत असेल तर अशा सगळ्या लोकांसाठी जे दिवसभर काम करतात त्यांना रात्रीचा वेळ मिळतो. मग रात्रीची शाळा आपण त्या ठिकाणी स्थापन करायची आणि या रात्र शाळेच्या माध्यमातून लोकांमध्ये शिक्षणाच्या बाबतीमध्ये जागृती घडवून आणणे, त्यांच्यापर्यंत शिक्षण पोहोचवणे हा महाराजांचा खऱ्या अर्थानं उद्देश होता, ही गोष्ट लक्षात घ्या. मराठी ब्रदरहुड या संस्थेला हायस्कूल काढण्यासाठी 1500 रुपयांची देणगी केली. कोल्हापूर नेटिव्ह लायब्ररीची स्थापना देखील त्या ठिकाणी केली. हा PYQ आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. कोल्हापूर नेटिव्ह लायब्ररी हा या अगोदर विचारलेला प्रश्न आहे, पुढे देखील हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. 1916 साली निपाणी येथे डेक्कन रयत संस्थेची स्थापना केली. आता डेक्कन रयत काय आहे, रयत शिक्षण काय आहे, डेक्कन एज्युकेशन काय आहे आणि डेक्कन सभा काय आहे, असे प्रश्न ज्यावेळेस येतात त्यावेळेस आपण निश्चितपणे कन्फ्यूज होऊन जातो. या ठिकाणी डेक्कन रयत शिक्षण संस्थेची स्थापना शाहू महाराजांनी केलेली आहे. मी इथे तुम्हाला 2-3 पॉइंट या सगळ्या डेक्कनच्या रिलेटेड या ठिकाणी लिहून देण्याचा प्रयत्न करतो. डेक्कन रयत असा जर शब्द प्रयोग आला, डेक्कन रयत असा प्रश्न आला तर निश्चितपणे या ठिकाणी तुम्ही टिक करायचं की शाहू महाराज. तुम्हाला प्रश्न आला की रयत शिक्षण संस्था, रयत शिक्षण संस्था मला वाटतं आपण मागच्या भागामध्ये पाहिलेलं होतं. कर्मवीर भाऊराव पाटलांनी या ठिकाणी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. आणि पुन्हा एकदा डेक्कन हा शब्द ज्यावेळेस डेक्कन सभा या नावाने येतो, डेक्कन सभा या नावाने येतो त्यावेळेस लक्षात ठेवायचं न्यायमूर्ती रानडे आणि गोखले यांचा संबंध इकडे येतो, ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. त्यानंतर तुम्हाला दिसते सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे डेक्कन एज्युकेशन सोसायटी. पुढचा शब्द येतो डेक्कनला धरून, डेक्कन एज्युकेशन सोसायटी असा जर प्रश्न तुम्हाला आला तर तुम्ही इथे गोंधळून जायला नको, म्हणून मी तुम्हाला हा सगळा पॉइंट या ठिकाणी एकत्र करून सांगतो आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. यामध्ये लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, आगरकर आणि चिपळूणकर यांचा समावेश या डेक्कन एज्युकेशन सोसायटीमध्ये होता, ज्या अंतर्गत पुढे न्यू इंग्लिश स्कूल असतील आणि फर्ग्युसन कॉलेज असतील याची स्थापना त्या ठिकाणी ह्या सगळ्या मंडळींनी केलेली आहे. इथे डेक्कन आलेला आहे, इथे डेक्कन आलेला आहे, इथे डेक्कन आलेला आहे. आपण निश्चितपणे काय होऊ शकतो, कन्फ्यूज होऊ शकतो. आणि इथे काय झालेलं आहे, इथेही रयत आलेला आहे आणि इथे देखील रयत शब्द आलेला आहे. आपण निश्चितपणे गोंधळ आपला उडू शकतो, म्हणून ह्या सगळ्या संस्था ज्या आहेत ते या ठिकाणी एकत्रित मी तुम्हाला मांडून दिलेलं आहे, लक्षात ठेवा. पुढे तुम्हाला दिसते 1917 शिवाजी प्रिपरेटरी मिलिटरी स्कूलची स्थापना त्यांनी केलेली आहे. प्रत्येक गावात किमान एक शाळा असावी असा पद्धतीचा आदेश जो आहे तो 1913 महाराजांनी काढलेला होता. बनारस हिंदू विश्वविद्यालयामध्ये 1 लाख रुपयांची त्यांनी त्या ठिकाणी देणगी केलेली होती. बाबूराव जगताप यांनी स्थापन केलेल्या शिवाजी शिक्षण संस्थेचं महाराज त्या ठिकाणी अध्यक्ष होते. तांत्रिक शिक्षणाची आवड निर्माण करण्यासाठी जयसिंगराव घाटगे टेक्निकल इन्स्टिट्यूटची स्थापना देखील त्यांनी त्या कालखंडामध्ये केलेली होती. हे सगळं शैक्षणिक कार्य त्यांचं आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. शंकर ढवळे नावाचा व्यक्ती ज्यावेळेस इंग्लंडला शिकायला जात होता त्यावेळेस त्यांनी आर्थिक मदत केलेली होती. राजाराम औद्योगिक शाळेची स्थापना केली. संस्थानाच्या एकूण महसुलापैकी 6% महसूल हा शिक्षणासाठी खर्च केला गेला पाहिजे असं त्यांचं त्या ठिकाणी मत होतं आणि अशा पद्धतीचा आदेश त्यांनी त्या ठिकाणी काढलेला होता. ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. आणि सोबतच स्वतः पुण्याच्या डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे ते पदसिद्ध अध्यक्षही राहिलेले होते, ही गोष्ट लक्षात घ्या. आता त्यांनी केलेल्या
सामाजिक सुधारणा कोणकोणत्या होत्या आणि शाहू प्रणीत सत्यशोधक समाजाची स्थापना कशा पद्धतीने कोल्हापूर संस्थानामध्ये झालेली होती आणि एकीकडे आर्य समाजालाही आश्रय दिला आणि एकीकडे आपण जर पाहिलं तर सत्यशोधक समाजाला देखील राजाश्रय छत्रपती शाहू महाराजांनी दिलेला होता। आता दोनही समाजाच्या बाबतीमध्ये काही मूलभूत फरक होता का, विचारसरणीमध्ये फरक होता का, कार्यपद्धतीमध्ये फरक होता का, की उद्देशांमध्ये काही फरक होता, या सगळ्या गोष्टी देखील आपण ह्या पुढच्या पार्टमध्ये स्टेप बाय स्टेप समजून घेणार आहोत। ही गोष्ट लक्षात घ्या। 26 जुलै 1902 ला सरकारी नोकरीमध्ये मागासलेल्या जातींसाठी 50% आरक्षण दिलेलं होतं आणि आता जर आपण पाहिलं तर ज्या ज्या वेळेस आरक्षणाची चर्चा होते त्यावेळेस डॉक्टर B.R. आंबेडकर आणि छत्रपती शाहू महाराज अशा सगळ्या महामानवांची आपल्याला आठवण होत असते। याचं कारण असं की ह्या सगळ्या लोकांचा ज्या उद्देश होता, ह्या सगळ्या महामानवांचा उद्देश असा होता की समाजातल्या तळागाळातल्या लोकांना कुठेतरी मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी ह्या आरक्षणाच्या बाबतीतून त्यांनी हा मार्ग सुचवलेला होता की या सगळ्या लोकांना एका प्रवाहामध्ये आणणे। त्यासाठी मागासलेल्या जातींच्या लोकांसाठी नोकरीमध्ये 50% आरक्षणाची तरतूद त्यांनी त्या ठिकाणी केलेली होती। छत्रपती शाहू महाराज म्हणजेच अस्पृश्यांसाठी एवढ्या मोठ्या संख्येने आरक्षण देणारा भारतातला पहिला राजा होय, ही गोष्ट देखील या ठिकाणी लक्षात ठेवा। मी याला IMP करतो। पुढे तुम्हाला दिसते कोल्हापूरच्या विष्णू गोविंद विजापूरकर यांच्या समर्थ पत्राने जाहीरनामा प्रसिद्ध करताच केसरी, नेटिव्ह ओपिनियन, कल्पतरू, प्रेक्षक या वृत्तपत्रांनी त्यांचा निषेध केलेला होता। ही गोष्ट लक्षात घ्या। आता जो आपण सत्यशोधक समाजाकडे, या अगोदर आपण पाहिलेलं होतं की आर्य समाजाचा प्रभाव हा सत्यशोधक समाजापेक्षा शाहू महाराजांवर जास्त होता। ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या। मागच्या भागामध्ये मी तुम्हाला सांगितलेलं होतं, पुन्हा एकदा परत या सत्यशोधक समाजाच्या निमित्तानं ज्यावेळेस आपली चर्चा होती त्यावेळेस पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगतो असं का झालेलं होतं। नंबर 1 तुम्हाला दिसते 11 जानेवारी 1911 ला कोल्हापूरमध्ये सत्यशोधक समाजाची शाखा अर्थात त्या ठिकाणी स्थापन करण्यात आलेली होती, ज्याचे अध्यक्ष भास्करराव जाधव होते। यावर आतापर्यंत 6 ते 7 वेळा हा PYQ म्हणून वेगवेगळ्या परीक्षांमध्ये विचारलेला आहे। ही गोष्ट मी या ठिकाणी काय करून देतो, तुम्हाला बॉक्स करून देतो, अंडरलाईन करून देतो, म्हणून हा जो पॉइंट आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे। ही गोष्ट लक्षात घ्या। पुढे देखील आला तर ॲज इट इज अशा पद्धतीचा प्रश्न येईल, बरोबर आहे, किंवा याला रिलेटेड कुठेतरी दुसरा प्रश्न या ठिकाणी येऊ शकतो। ही गोष्ट लक्षात घ्या। आतापर्यंत अध्यक्ष आणि कुठे झालं, कोणतं वर्ष या संदर्भाने प्रश्न विचारला। उपाध्यक्ष, कार्यवाहक, कोल्हापूरचे जे प्रमुख आहे किंवा सर्व अधिकार कोणाला होते, ज्याला आपण सर्वाधिकारी म्हणतो, या संदर्भाने प्रश्न आला नाही, मात्र इकडे प्रश्न येऊ शकतो। ही गोष्ट लक्षात घ्या। भास्करराव जाधव यांनी सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून घरचा पुरोहित हे पुस्तक लिहिलेलं होतं आणि 1911 साली सत्यशोधक समाजातील पुण्यातील पहिली परिषद रामय्या अय्यावारू आणि डॉक्टर संतू रामजी लाड यांनी घेतलेली होती। महाराजांच्या या सगळ्या कार्यामुळे आपण जर पाहिलं तर सत्यशोधक चळवळ संपूर्ण महाराष्ट्रभर पसरलेली होती आणि सत्यशोधक समाज शाळेतील पुरोहितांनी 1913 या वर्षामध्ये साधारण 5000च्या वर धार्मिक विधी त्या ठिकाणी केलेले होते। ही गोष्ट लक्षात घ्या। आता आपण पाहिलेलं होतं की एकीकडे आर्य समाजाचा प्रभावही आहे आणि सत्यशोधक समाजाचा देखील प्रभाव आहे। असं असताना सर्वाधिक प्रभाव आपण जर पाहिलं तर आर्य समाजाचा त्यांच्यावर आहे। हा प्रश्न एकदा विचारला, पुढे देखील तुम्हाला स्टेटमेंट बेसवर प्रश्न तयार करायचा असेल तर या ठिकाणी प्रश्न तयार होतो। ही गोष्ट लक्षात घ्या। दोन्ही समाजाचा प्रभाव छत्रपती शाहू महाराजांवर होता, मात्र आपण जर पाहिलं तर सर्वाधिक प्रभाव हा आर्य समाजाचा होता। ही गोष्ट लक्षात घ्या। पुढे तुम्हाला 13 ची घटना दिसते। धार्मिक विधीचं प्रशिक्षण देण्यासाठी कोल्हापूर संस्थानामध्ये सत्यशोधक शाळा देखील त्या ठिकाणी काढण्यात आलेल्या होत्या, ज्याचं प्रमुख पद विठ्ठलराव डोने यांच्याकडे दिलं। 1917 ला विधवा पुनर्विवाह कायदा आणि विवाह नोंदणी कायद्यांच्या अंमलबजावणीला त्या ठिकाणी सुरुवात करण्यात आलेली होती। आता बालविधवांची परिस्थिती जर आपण त्या कालखंडातली महाराष्ट्रातली आणि देशातली जर पाहिली तर प्रचंड अशा पद्धतीची वाईट होती आणि या सगळ्या विधवांना पुन्हा आधार मिळावा आणि कोणीतरी त्यांची जबाबदारी घ्यावी म्हणून विधवा पुनर्विवाहाच्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी संस्थानामध्ये कायदा केलेला होता। कोल्हापूर या ठिकाणी आर्य समाजाची शाखा देखील 18 ला त्यांनी स्थापन केलेली होती, ज्याचं व्यवस्थापन D.T. मालक यांनी केलं होतं आणि कोल्हापूर संस्थानामध्ये मिश्र आणि आंतरजातीय विवाहाला देखील कायदा देणारा पाठिंबा देणारा जो कायदा आहे तो 1918 ला केलेला होता। आता सुरुवातीला या सगळ्या बालविधवांना
आपल्या जातीमध्ये कोणी पसंत करत नव्हतं किंवा स्थान देत नव्हतं किंवा जातीतली मुलं त्यांच्याशी विवाह करत नव्हते, म्हणून त्यांना आंतरजातीय कायद्याच्या माध्यमातून एक अशा पद्धतीनं आधार दिलेला होता की जेणेकरून जातीतले मुलं जर मिळत नसतील तर आपण आंतरजातीय विवाह करावे, अशा पद्धतीचा कायदा 1918 केला। आणि सोबतच मिश्र विवाह म्हणजे वेगवेगळ्या जाती जमातीचे लोक एकत्र येऊन विवाह करू शकतात अशा पद्धतीचा आदेश आणि कायदा हा 1918 संस्थानामध्ये, कोल्हापूर संस्थानामध्ये छत्रपती शाहू महाराजांनी केला होता। यामागे कुठेतरी उद्देश काय होता की अशा सगळ्या बालविधवा आहे त्यांचं उर्वरित आयुष्य चांगलं जावं, हा महाराजांचा खऱ्या अर्थानं उद्देश होता, ही गोष्ट लक्षात घ्या। पुढे तुम्हाला दिसते 1918 काढलेल्या ह्या एका वटहुकमानंतर हुंडा जी पद्धत आहे ती त्या ठिकाणी बंद करण्यात आलेली होती। आता देखील सरकारचा कायदा 1961चा आपल्या ठिकाणी लागू आहे की त्यानुसार हुंडा देणे आणि हुंडा घेणे टोटली काय आहे, रॉंग आहे, चुकीचं आहे, ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या। आणि अशा पद्धतीची केस कोणी आढळली तर त्यावर कायदेशीर कारवाई होते, ही गोष्ट देखील या ठिकाणी लक्षात घ्या। 1911ला आंतरजातीय आणि आंतरधर्मीय विवाह कायदा कोल्हापूर संस्थानामध्ये लागू केला आणि त्यावेळेस पुरुषांसाठी विवाहाचं वय 18 आणि स्त्रियांसाठी 14 हे त्या ठिकाणी सांगितलेलं होतं, ही गोष्ट लक्षात घ्या। आता ज्यावेळेस आंतरजातीय विवाह च्या संदर्भाने कायदा संमत करण्यात आलेला होता, मात्र तसेही विवाह होत नव्हते आणि आपल्या धर्मामध्ये कोणी जनरली अशा बालविधवांना प्राधान्य देत नव्हतं, म्हणून मग मिश्र विवाह किंवा ज्याला आपण आंतरधर्मीय विवाह देखील कायदेशीर ग्राह्य आहे किंवा कायदेशीर त्याला आपण मान्यता देतो, म्हणून छत्रपती शाहू महाराजांनी आंतरधर्मीय विवाह कायदा देखील त्या ठिकाणी 1919ला संमत केलेला होता, ही गोष्ट लक्षात घ्या। 19ला स्त्री अत्याचार प्रतिबंधक कायदा आणि घटस्फोट कायदा देखील त्या ठिकाणी संस्थानामध्ये मान्य केला होता। आता ज्यावेळेस आपल्या कुटुंबामध्ये दुसऱ्या जातीतील स्त्री येत होती आणि त्यामध्ये कुठेतरी तिच्याशी दुजाभाव होत होता आणि ज्यावेळेस अशा पद्धतीचं वातावरण निर्माण झालं त्यावेळेस त्यांना लक्षात आलं की अशा सगळ्या लोकांना परत एकदा सेपरेट होण्याचा अधिकार देखील आपण बहाल करावा, म्हणून घटस्फोटाच्या संदर्भातला कायदा देखील त्या ठिकाणी मान्य करण्यात आला असल्याचं आपल्याला पाहायला मिळते, ही गोष्ट लक्षात घ्या। जनरली वेगवेगळ्या जातीतून आलेली मंडळी एका ठिकाणी त्या कालखंडामध्ये व्यवस्थित नांदत नव्हते, दुसऱ्या धर्मातून आलेली सून त्या लोकांना त्या कालखंडामध्ये पटत नव्हती, म्हणून या सगळ्यावर उपाय म्हणून पुढच्या कालखंडामध्ये घटस्फोटाच्या संदर्भामध्ये कायदा आपल्या संस्थानामध्ये लागू केला आणि स्त्रियांना या सगळ्या बंधनातून मुक्त केलं आणि त्यांना सेपरेट होण्याचा कायदेशीर अधिकार देखील बहाल करण्यात आलेला होता, ही गोष्ट लक्षात घ्या। ब्राह्मणेतर पुरोहित तयार करण्यासाठी शिवाजी वैदिक शाळा स्थापन केल्या होत्या आणि सोबतच तुम्हाला दिसते मराठा पुरोहित तयार करण्यासाठी देखील त्या ठिकाणी श्री शिवाजी वैदिक विद्यालय या ठिकाणी स्थापन करण्यात आलेले होते, ही गोष्ट लक्षात घ्या। पुढे तुम्हाला दिसते 1920ला महाराजांनी मराठा पीठ स्थापन करून शास्त्र जगद्गुरु सदाशिवराव पाटील बेनाडीकर यांची नियुक्ती त्या ठिकाणी केलेली होती। हा 2019च्या प्रिलिम्सला विचारलेला प्रश्न आहे, ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या। एमपीएससीची प्रिलिम्स त्यावेळेस 2019ला झाली, एका परीक्षेला हा विचारलेला प्रश्न आहे की शास्त्र जगद्गुरूचं पीठ त्यांनी त्या ठिकाणी निर्माण केलं आणि त्या ठिकाणी कोणाची नियुक्ती या ठिकाणी केलेली होती या संदर्भाने प्रश्न विचारलेला होता। सदाशिवराव लक्ष्मण पाटील बेनाडीकर यांची नियुक्ती त्या ठिकाणी करण्यात आलेली होती। 1921ला मुंबई इलाख्यातील पहिल्या पाटील परिषदेचं महाराजांनी पुणे या ठिकाणी आयोजन केलेलं होतं, ही गोष्ट लक्षात घ्या। आणि इथे अध्यक्ष अलिजा बहादूर आणि प्रमुख पाहुणे प्रिन्स ऑफ वेल्स भारत भेटीवर त्या कालखंडामध्ये आलेला होता आणि त्यांनी बोलावलं देखील होतं, ही गोष्ट लक्षात घ्या। 1896ला महाराजांनी सर्व जाती जमातींच्या विद्यार्थ्यांसाठी राजाराम हे वसतिगृह सुरू केलं आणि सर्व जाती आणि जमातींच्या वसतिगृह सुरू करत असताना बरीच वर्ष त्या कालखंडामध्ये ब्राह्मण विद्यार्थी राहत होते। याचं कारण असं की मागास जातींमध्ये शिक्षणाचं प्रमाण आणि सोबतच शिक्षणाबद्दल असलेली जी काही जागृती आहे ती अत्यल्प होती, नगण्य अशा पद्धतीची होती। हा समाज जनरली मुख्य प्रवाहामध्ये येण्यासाठी त्या कालखंडामध्ये धडपडत नव्हता किंवा तशा पद्धतीचं त्याला आपण काय म्हणतो त्यांच्या मनामध्ये न्यूनगंड होता आणि हा सगळा न्यूनगंड बाहेर काढून त्यांना मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या शैक्षणिक संस्था असतील, वसतिगृह असेल, कायदेशीर आदेश असेल, हे करण्याचं काम त्या कालखंडामध्ये महाराजांनी केल्याचं आपल्याला पाहायला मिळते। याच वर्षीपासून महाराजांच्या वसतिगृह निर्मितीच्या कार्यास सुरुवात झाली आणि पुढे 1901ला महाराजांनी महाराणी व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंग मराठा विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेलं होतं, ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या। त्यानंतर तुम्हाला दिसते 1901ला आपल्या संस्थानामध्ये गोहत्या बंदीच्या संदर्भामध्ये कायदा त्या ठिकाणी केलेला होता। हा प्रश्न विचारलेला आहे, PYQ आहे। आता कुठल्या परीक्षेला विचारला एक्झॅक्ट मला आठवत नाही, मात्र हा PYQ विचारलेला आहे। गव्हर्नर जनरल मॉन्टेग्यू यांची भेट घेऊन
मागास अस्पृश्य समाजासाठी स्वतंत्र मतदारसंघाची त्यांनी त्या ठिकाणी मागणी केली होती। महारवतने, बलुतेदारी, वेठबिगारी अशा ज्या काही चुकीच्या प्रथा आपल्या समाजामध्ये होत्या, या सगळ्या चुकीच्या प्रथा कायद्याने बंद करण्याचं एक महान आणि पवित्र कार्य त्या कालखंडामध्ये छत्रपती शाहू महाराजांनी या ठिकाणी केल्याचं आपल्याला पाहायला मिळते। म्हणून आज जो काही आपला समाज आहे तो या सगळ्या महापुरुषांच्या विचारांमुळे, त्यांच्या कृतींमुळे, त्यांच्या आदेशांमुळे आणि त्यांच्या कर्तृत्वामुळे आहे, ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या। शाहू महाराजांनी त्या ठिकाणी वेगवेगळ्या धर्माच्या बाबतीमध्ये देखील काम केलेलं होतं, म्हणून त्यांना हिंदू मुस्लिम ऐक्याचे पुरस्कर्ते असं देखील म्हटलं जातं, ही गोष्ट लक्षात घ्या। आता वेगवेगळे सत्कार किंवा पदव्या किंवा किताबाच्या संदर्भानं त्यांना कोणकोणती पदवी दिलेली होती आणि त्यांचा कोणकोणत्या कार्याच्या संदर्भानं, कोणकोणत्या संस्थेनं, कोणकोणत्या विद्यापीठानं, कोणकोणत्या व्यक्तिमत्वानं कशा पद्धतीनं सत्कार केला होता आणि त्यांच्या बाबतीत वापरलेले जे शब्द गौरव आहे तेही आपण या ठिकाणी पाहण्याचा निश्चितपणे प्रयत्न करू। आणि यामध्ये बऱ्यापैकी आता फॅक्ट्स आहे आणि ह्या सगळ्या फॅक्ट्स अशा लक्षात ठेवा। जनरली काही फॅक्ट्स तुमच्या वाचून झाल्या असतील, तुमच्या बेसिक बुकमध्ये, तुम्ही वापरलेल्या पुस्तकामध्ये देखील कव्हर झालेला आहे। मात्र काही प्रश्न असे आहे किंवा काही फॅक्ट्स असे आहे की जनरली तुम्हाला बेसिक बुकमध्ये ते सापडलेले नसतील, त्यावर तुम्ही निश्चितपणे भर देण्याचा प्रयत्न करा। एक लास्ट रिव्हिजनचा प्रयत्न म्हणून ह्या सगळ्याच गोष्टीवर आपण नजर टाकण्याचा प्रयत्न करू। नंबर 1 तुम्हाला दिसते, सार्वजनिक सभेकडून महाराजांना मानपत्र देऊन सत्कार करण्यात आलेला आहे। पुढे ब्रिटिश सम्राज्ञी राणी व्हिक्टोरियाकडून ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ स्टार इंडिया अशा पद्धतीने सन्मान करण्यात आला आणि त्यानंतर लॉर्ड हॅन्स्टन्सच्या हस्ते पुण्यामध्ये आयोजित एका समारंभामध्ये राजमुद्रा त्यांना अर्पण करून त्यांचा सत्कार करण्यात आलेला आहे। बोरीबंदर स्थानकावर मराठा ऐक्येच्छू सभेच्या वतीनं महाराजांना मानपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आलेला होता। त्यानंतर आपल्या वाढदिवसानिमित्त ब्रिटिश सम्राज्ञी राणी व्हिक्टोरियांनी छत्रपती शाहू महाराजांना महाराज अशा पद्धतीची त्या ठिकाणी पदवी देण्यात आलेली होती, ही गोष्ट लक्षात घ्या। त्यानंतर तुम्हाला दिसते महाराजांचं शैक्षणिक कार्य, सांस्कृतिक कार्य आणि कृषी क्षेत्रातल्या कामगिरींचा गौरव म्हणून या ठिकाणी केम्ब्रिज विद्यापीठाकडून त्यांना LLD अशा पद्धतीची पदवी त्या ठिकाणी बहाल करण्यात आलेली होती, ही गोष्ट लक्षात घ्या। म्हणजे कोणत्या विद्यापीठानं कोणती पदवी दिली, कोणता सन्मान कोणी दिला, ब्रिटिश सरकारनं त्यांचा कशा पद्धतीनं सन्मान केला होता आणि कोणती पदवी दिली होती, या सगळ्या संदर्भानं फॅक्च्युअल प्रश्न या ठिकाणी तयार होऊ शकतात। ज्या वेळेस स्टेटमेंट बेसचे प्रश्न येतात त्यावेळेस इथे काहीतरी आपलं जम्बलिंग होऊ शकतं, म्हणून जितक्या तिथे गोष्टी या लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा। पुढे तुम्हाला ड्यूक ऑफ कॅनट करून महाराजांना ग्रँड क्रॉस ऑफ द रॉयल व्हिक्टोरियम ऑर्डर ही पदवी देखील बहाल केल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। महाराजांना ब्रिटिश सरकारकडून MADC नावाची पदवी देखील त्या ठिकाणी देण्यात आलेली होती आणि 11ला सम्राट पंचम जॉर्ज यांच्या सन्मानाप्रित्यर्थ आयोजित केलेल्या दिल्ली दरबारामध्ये महाराजांना नाईट ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द इंडियन एम्पायर ही पदवी त्या ठिकाणी बहाल करण्यात आलेली होती। आता डिसेंबर 1911 हे असं वर्ष होतं की ज्या वर्षी राजकीय दृष्टिकोनातून आपण विचार करता किंवा भारतीय राष्ट्रीय लढ्याच्या संदर्भाने किंवा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या संदर्भाने विचार करता काँग्रेसचा एक मोठा विजय म्हणजेच बंगालची फाळणी या ठिकाणी 1911ला रद्द ब्रिटिश सरकारने केलेली होती, ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या। पुढे तुम्हाला दिसते पंचम जॉर्ज यांच्याकडून महाराजांना 103 मराठा लाईफ इन्फंट्री नावाचं मानसेवी कर्नल पद त्या ठिकाणी बहाल करण्यात आलेलं होतं, ही गोष्ट लक्षात घ्या। 1919ला अखिल भारतीय कुर्मी क्षत्रिय समाजाची परिषद त्या ठिकाणी भरलेली होती आणि या ठिकाणी कानपूरला भरलेल्या या परिषदेमध्ये शाहू महाराज त्या ठिकाणी अध्यक्ष होते आणि या सगळ्या परिषदेमध्ये कुर्मी क्षत्रिय समाजाकडून महाराजांना राजर्षी ही पदवी त्या ठिकाणी बहाल करण्यात आलेली होती। हा देखील PYQ आहे, पुढे देखील यावर प्रश्न येऊ शकतो, ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या। म्हणजे नेक्स्ट या ठिकाणी क्वेश्चन तयार होऊ शकतो। अलीकडे हा प्रश्न विचारला नाही, फार जुना प्रश्न हा आहे, ठीक आहे। म्हणजे मागच्या 5-6 वर्षामध्ये इथे प्रश्न तयार झालेला नाही। आता 6 मे 1922ला त्यांचं निधन झालं आणि पन्हाळा लॉज बंगल्यामध्ये त्यांचं निधन झालेलं आहे। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची, 26 जून हा जो जन्मदिवस आहे महाराष्ट्रामध्ये महाराजांचा जन्मदिवस हा सामाजिक न्याय दिवस म्हणून त्या ठिकाणी पाळला जातो आणि सामाजिक न्याय दिवस म्हणून पाळण्यामागे जी काही पार्श्वभूमी होती, आतापर्यंत जे काही त्यांचं आपण शैक्षणिक कार्य, दलित उद्धारासाठी कार्य, शेतकऱ्यांसाठी कार्य, मागास जातींसाठी कामं, विद्यार्थ्यांसाठी कार्य आणि वेगवेगळ्या धर्मांच्या ऐक्यासाठी कार्य, स्त्रियांच्या हक्कासाठी कार्य, हे सगळं पाहता कुठेतरी समाजामध्ये एक सामाजिक न्याय प्रस्थापित करण्याचं एक महत्त्वाचं आणि महान कार्य त्या कालखंडामध्ये छत्रपती शाहू महाराजांनी केलेलं होतं आणि आपल्या कृतीच्या
माध्यमातून या सगळ्या गोष्टी त्यांनी त्या ठिकाणी वेळोवेळी दर्शवलेल्या होत्या, ही गोष्ट देखील आपण समजून घेतलेली होती. म्हणून खऱ्या अर्थानं सामाजिक न्याय दिवस म्हणून या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये शाहू महाराजांचा जन्मदिवस जो की 26 जून आहे तो त्या ठिकाणी पाळला असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. ही गोष्ट लक्षात घ्या. म्हणजेच इथे बंद झाला ना तो कट करता येईल का? ठीक. तर इथे तुम्हाला दिसत असेल पॉज करता का? पॉज करा. आता त्यानंतर आपण पाहू की या ठिकाणी तुम्हाला दिसलेला आहे आताच की सामाजिक न्याय दिवस म्हणून 26 जून हा जो छत्रपती शाहू महाराजांचा जन्मदिवस आहे तो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी सामाजिक न्याय दिवस म्हणून पाळला जातो, ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. आता त्यानंतर इतर ज्या काही महत्त्वाच्या सगळ्या गोष्टी आहेत ज्यामध्ये ज्याला आपण परीक्षाभिमुख महत्त्वाच्या गोष्टी म्हणतो त्या सगळ्या ठिकाणी या ठिकाणी आपण कंपाईल केल्या आहेत. त्या वन स्टॉप मध्ये आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करू. नंबर 1 तुम्हाला दिसते डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे ते पदसिद्ध अध्यक्ष राहिलेले आहे. सोबतच महाराजांनी दिलेल्या शिष्यवृत्तीचा फायदा घेऊन डॉक्टर पंजाबराव देशमुख, कर्मवीर भाऊराव पाटील, भाऊसाहेब हिरे, बापूजी साळुंके अशा सगळ्या महापुरुषांनी पुढच्या कालखंडामध्ये शिक्षणही घेतलं आणि सोबतच एक महान कार्य देखील महाराजांच्या विचारांवर त्यांनी केलेलं आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. ब्राह्मणेतर चळवळीची जी मुहूर्तमेळ आहे ती महाराजांनी आपल्या संस्थानामध्ये लावलेली आहे. गंगाराम कांबळे नावाच्या एका व्यक्तीस त्या ठिकाणी कोल्हापुरामध्ये सत्यशोधक या ठिकाणी ज्याला आपण सत्य सुधारक हॉटेल म्हणतो या नावाने त्यांनी हॉटेल काढून दिलं आणि त्या ठिकाणी स्वतः ते चहा घेण्यासाठी जात होते आणि त्या ठिकाणी आपल्या सगळ्या सवर्ण मित्रांना घेऊन त्या ठिकाणी चहा घेत होते आणि बरीचशी चर्चा देखील महाराज त्या ठिकाणी करत होते. आता अशी सगळी कृती करण्यामागे छत्रपती शाहू महाराजांचा उद्देश काय आहे तर उद्देश एकच आहे की आपल्या समाजामध्ये समता प्रस्थापित करणं आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जाती बंधनं त्या ठिकाणी तोडणे हा त्यांचा उद्देश होता आणि त्यासाठी त्यांनी प्रत्यक्ष त्या स्वतःच्या त्या ठिकाणी स्वतःपासून त्यांनी सुरुवात केली आणि अशा पद्धतीने स्वतः प्रत्यक्षात कृतीही केलेली होती, ही गोष्ट लक्षात घ्या. त्यानंतर तुम्हाला दिसते ते म्हणजे महाराजांच्या मृत्यूनंतर त्यांनी महार समाज मंडळ संस्था स्थापन करून त्यांच्या माध्यमातून निधी गोळा केला होता आणि 1925 साली कोल्हापुरामध्ये प्रथम त्या ठिकाणी स्मारक त्यांनी बांधलेलं होतं ज्यांचं नाव आहे गंगाराम कांबळे, ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. भारतातील पहिले रेस कोर्स महाराजांनी कोल्हापुरामध्ये निर्माण केलं होतं. महान चित्रकार दत्तोबा साळवी, आनंदराव पेंटर यांना त्यांनी मोठं सहाय्य देखील केलेलं होतं आणि चित्रकलेला प्रोत्साहन देखील दिलेलं होतं. म्हणजे शेतकऱ्यांसाठी काम केलं, पददलित लोकांसाठी काम केलं, अस्पृश्य बांधवांसाठी काम केलं, त्यानंतर उद्योगांसाठी काम केलं, शेतकऱ्यांसाठी काम केलं, स्त्रियांच्या हक्कासाठी काम केलं, स्त्रियांच्या हक्काच्या संदर्भाने वेगवेगळे कायदे केले आणि मुलींच्या विवाहाच्या संदर्भामध्ये देखील कार्य केलेले होते आणि हे सगळं करत असताना चित्रकलेला देखील त्यांनी राजाश्रय दिला होता, ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. पुढे तुम्हाला दिसते प्लेगच्या संदर्भामध्ये ज्यावेळेस लस आलेली होती आणि या सगळ्या लशीच्या संदर्भामध्ये एक समाजामध्ये त्याला आपण काय म्हणतो एक निगेटिव्ह मेसेज होता, भीतीचं वातावरण होतं, त्यावेळेस स्वतः त्यांनी ती लस टोचून घेतलेली होती, ही गोष्ट लक्षात घ्या. आणि त्या माध्यमातून अशा पद्धतीची कृती करून समाजाला एक चांगला आदर्श घडवून देण्याचं काम त्या ठिकाणी त्यांनी केलेलं होतं. दुष्काळजन्य परिस्थितीच्या संदर्भाने स्वस्त धान्य दुकानं देखील त्या ठिकाणी धान्याची सुरू केली आणि गरीब लोकांना स्वस्त धान्य योजना देखील त्या कालखंडामध्ये त्यांनी सुरू केलेली होती. धरण बांधून कालव्यांचा देखील प्रश्न त्या ठिकाणी त्यांनी सोडवलेला होता आणि या सगळ्या संदर्भाने काम करत असताना आपल्या दरबारामध्ये राजकर्वी अप्पाजी धोंडीराम मुरतुळे हे त्या कालखंडामध्ये होते. केशवराव पाटील यांना महाराजांनी मिश्र भोजन सभागृह चालवण्यास देखील मदत केलेली होती. खाद्य वितरण केंद्राची देखील त्यांनी सुरुवात केली. दुष्काळाच्या काळामध्ये स्वस्त धान्य दुकानं सुरू करून आपल्या सगळ्या लोकांना उपजीविकेपुरतं का होईना परंतु त्या ठिकाणी धान्य पोहोचवण्याची एक महत्त्वाची व्यवस्था त्यांनी त्या ठिकाणी केलेली होती. ब्रिटिशांच्या विरोधामध्ये त्या कालखंडामध्ये कोल्हापुरामध्ये आपण जर पाहिलं तर शिवाजी क्लब ही क्रांतिकारी संघटना स्थापन करण्यात आलेली होती आणि क्रांतिकारकांनी सुरू केलेल्या वनिता वस्त्र भंडार या ठिकाणाहून दरवर्षी संस्थानासाठी
कापड खरेदी केले जात होतं आणि हा असा कालखंड होता ज्या कालखंडामध्ये क्रांतिकारी चळवळ देखील सुरू होती आणि राजकीय चळवळ देखील सुरू होती आणि सामाजिक कार्य देखील आपल्या सगळ्या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये सुरू होतं। ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या। मात्र ब्रिटिशांच्या विरोधाच्या संदर्भामध्ये जे काही काम असतील किंवा ब्रिटिश विरोधी ज्या काही लढाया आहेत त्यापासून थोडेसे शाहू महाराज अलिप्त राहिले आणि सामाजिक कार्यांवर विशेष अशा पद्धतीने भर त्यांचा होता। ही गोष्ट लक्षात घ्या। पहिल्या महायुद्धाच्या दरम्यान महाराजांनी सरकारला 20 लाख रुपये कर्ज आणि 20,000 रुपये देणगी देखील त्या ठिकाणी त्यांनी दिलेली होती। शिक्षणाचा जो झिरपता सिद्धांत आहे तो महात्मा फुलेंपैकी प्रमाणेच शाहू महाराजांना देखील मान्य नव्हता। म्हणजे वरच्या वर्गाला जर आपण शिक्षण दिलं तर तेच शिक्षण खालच्या वर्गापर्यंत उतरत जाईल, याला आपण जो झिरपता सिद्धांत म्हणतो हा सिद्धांत महात्मा फुलेंनाही मान्य नव्हता आणि छत्रपती शाहू महाराजांना देखील मान्य नव्हता। शिक्षण हे प्रत्येक तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे यासाठी त्यांचा अट्टहास होता, यासाठी त्यांचा आग्रह होता। ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या। त्यानंतर आता आपण पाहू शाहू महाराजांनी सुरू केलेली वसतिगृह इथे तुम्हाला दिसते, ज्यामध्ये सर्व जाती जमातींसाठी वसतिगृह सुरू केलेले होते 1896 ला। त्यानंतर व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंग, मराठा समाजासाठी दिगंबर जैन, जैन समाजासाठी वीरशैव लिंगायत वसतिगृह, लिंगायत समाजासाठी किंग एडवर्ड मोहमेडन वसतिगृह, मुस्लिमांसाठी मिस क्लार्क हॉस्टेल, अस्पृश्यांसाठी देशस्त्र शिक्षण समाज बोर्डिंग, दैवज्ञांसाठी श्री नामदेव बोर्डिंग, शिंपी समाजासाठी पांचाळ ब्राह्मण वसतिगृह ब्राह्मण समाजासाठी, त्यानंतर श्री सरस्वती गौड सारस्वत ब्राह्मण विद्यार्थी वसतिगृह हे सारस्वतांसाठी, इंडियन ख्रिश्चन हॉस्टेल ख्रिश्चनांसाठी, राव बहादूर सबनीस प्रभू बोर्डिंग प्रभूंसाठी, त्यानंतर आर्य समाज गुरुकुल आर्य समाजासाठी, वैश्य बोर्डिंग वैश्यांसाठी आणि वुड हाऊस वसतिगृह हे आर्य समाजासाठी, अशा वेगवेगळ्या समाजासाठी त्यांनी त्या ठिकाणी वसतिगृह सुरू केलेले होते। आता हे वसतिगृह कोणासाठी होणे आणि त्याचं जे वर्ष आहे ते देखील या ठिकाणी एका टेबलच्या माध्यमातून तुम्हाला दिलेलं आहे। इथे जर प्रश्न विचारायचा असेल तर एका वाक्यात देखील प्रश्न तयार होतो, ही गोष्ट लक्षात घ्या। नंबर 1 इथे प्रश्न कसा तयार होतो, एका वाक्यात देखील प्रश्न तयार होतो। व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंगची स्थापना शाहू महाराजांनी कोणत्या वर्षी केली, अशा पद्धतीचा एक प्रश्न तयार होऊ शकतो। किंवा दुसरी गोष्ट, एकीकडे ह्या सगळ्या बोर्डिंगची नावं आणि एकीकडे त्या सगळ्या समाजासाठी केलेलं त्यांचं समाजांचं नाव, अशा पद्धतीच्या जोड्या लावायच्या संदर्भात प्रश्न तयार होऊ शकतो। किंवा तिसरा प्रश्न असाही तयार होऊ शकतो की एकीकडे ह्या सगळ्या वसतिगृहाचं नाव आणि दुसऱ्या बाजूला दुसऱ्या गटामध्ये त्यांची स्थापना वर्ष यांच्या जोड्या लावा, अशा पद्धतीचा प्रश्न या सगळ्या स्टडी मटेरियलवर किंवा ह्या स्लाइडवर आधारित तयार होतो। या 3 व्यतिरिक्त चौथा प्रश्न त्या ठिकाणी जर तयार करायचा असेल तर स्टेटमेंट बेसवर प्रश्न तयार होतो। म्हणजे जसं की पांचाळ ब्राह्मण वसतिगृह हे ब्राह्मण समाजासाठी स्थापन केलेलं होतं, त्यानंतर नामदेव बोर्डिंग हे शिंपी समाजासाठी स्थापन केलेलं होतं, अशा पद्धतीनं प्रश्न विचारला जाऊ शकतो चौथ्या कॅटेगरीमध्ये। यापैकी कोणतं सेंटेन्स बरोबर आहे, पहिलं सेंटेन्स बरोबर आहे की दुसरं बरोबर आहे की दोन्ही बरोबर आहे की दोन्हीही चुकीचे आहे, अशा पद्धतीचा चौथ्या कॅटेगरीतला प्रश्न या सगळ्या टेबलवर आधारित तयार होतो। 5वा प्रश्न या ठिकाणी तयार होत नाही, ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या। त्यानंतर तुम्हाला दिसते पुढची जी वसतिगृह आहे ढोर चांबार वसतिगृह, त्यानंतर उदोजी मराठा विद्यार्थी वसतिगृह, प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस, शिवाजी वैदिक विद्यालय वसतिगृह, सोमवैश्य आर्य क्षत्रिय वसतिगृह यावर प्रश्न विचारला होता। सुतार बोर्डिंग, भोई समाज, देवांग बोर्डिंग, राजपूतवाडी बोर्डिंग, नाभिक विद्यार्थी वसतिगृह, रुकडी बोर्डिंग, शिवकंठी शेष समाज, अशा सगळ्या वेगवेगळ्या समाजासाठी त्या कालखंडामध्ये शाहू महाराजांनी वसतिगृह सुरू केलेली होती, बोर्डिंगची व्यवस्था केलेली होती। ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या। म्हणजे सगळ्याच जाती धर्मातल्या लोकांसाठी त्यांना शिक्षण देणं हा त्यांचं खऱ्या अर्थानं उद्दिष्ट होतं आणि त्या उद्दिष्टासाठी वाटेल ते काम करायला किंवा तशा पद्धतीचे निर्णय घ्यायला ते स्वतः तयार होते। ही गोष्ट देखील या ठिकाणी लक्षात घ्या। आता हे सगळं करत असताना जर यातला काही वर्ग सुटत असेल जो की दिवसभर काम करतो, त्यांच्यासाठी रात्र शाळेची संकल्पना देखील आपल्या संस्थानामध्ये छत्रपती शाहू महाराजांनी राबवलेली होती। ही गोष्ट लक्षात घ्या। महाराजांनी पुणे, नगर, नागपूर या ठिकाणी देखील वेगवेगळी वसतिगृह सुरू केलेली होती। ही गोष्ट लक्षात घ्या। आणि कोल्हापूरला वसतिगृहांचं माहेरघर असं देखील म्हटलं जातं। विद्येचं माहेरघर आपण जसं पुण्याला म्हणतो, अगदी त्याच पद्धतीनं वसतिगृहांचं माहेरघर म्हणजे कोल्हापूर। ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या। याचं कारण असं त्या ठिकाणी सर्व समाजातल्या वेगवेगळ्या घटकांसाठी शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देत असताना बोर्डिंगची व्यवस्था, वसतिगृहांची व्यवस्था त्यांनी त्या ठिकाणी करून दिलेली होती। ही गोष्ट लक्षात घ्या। आता या संदर्भाने आतापर्यंत 3 ते 4 वेळा प्रश्न विचारलेला आहे की कोणकोणत्या संस्थांना
आणि कोणकोणत्या वृत्तपत्रांना छत्रपती शाहू महाराजांनी आर्थिक मदत केलेली होती या संदर्भाने 3 ते 4 वेळा आतापर्यंत एमपीएससी प्रिलिम्स आणि मेन्सला प्रश्न विचारलेला आहे, ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या। त्या सगळ्या संदर्भाने या ठिकाणी तुम्हाला एक मी टेबलच आणून दिलेला आहे की या टेबलच्या बाहेर जनरली प्रश्न जात नाही, एवढे फॅक्ट्स तुम्ही लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा। आता शाहू महाराजांनी सुरू केलेल्या शाळांमध्ये पाटील शाळा, पुरोहित शाळा, सत्यशोधक शाळा, सैनिकी शाळा, तलाठी शाळा, उद्योग शाळा, संस्कृत शाळा, डोंगरी मुलांसाठी शाळा आणि कला शाळा अशा वेगवेगळ्या शाळा देखील त्यांनी त्या कालखंडामध्ये स्थापन केलेल्या होत्या, ही गोष्ट लक्षात घ्या। आणि शाहू महाराजांनी काही वृत्तपत्रांना आर्थिक मदत केलेली होती, त्याचा टेबल देखील या ठिकाणी देण्यात आलेला आहे। या सगळ्या 17 वृत्तपत्रांना त्या कालखंडामध्ये छत्रपती शाहू महाराजांनी छोटी मोठी का होईना परंतु मदत केलेली आहे, आर्थिक मदत केलेली आहे, ही गोष्ट लक्षात घ्या। आणि तुम्हाला प्रश्न आलेला होता की पुढील पैकी कोणत्या वृत्तपत्रांना छत्रपती शाहू महाराजांनी आर्थिक मदत केलेली होती, कोणत्या वृत्तपत्रांना आर्थिक मदत केलेली नव्हती, अशा संदर्भाने प्रश्न आला तर समजून घ्यायचं हा सगळा टेबल जर आपल्याला तोंडपाठ असेल, हा टेबल माहित असेल तर निश्चितपणे आपल्याला या प्रश्नाचं उत्तर देता येतं। त्यासाठी हा टेबल लक्षात घ्या। सुधारक, जागरूक, दिनमित्र, विजयी मराठा, संदेश साप्ताहिक, तरुण मराठा, कैवारी, तेज, जागृती, संजीवनी साप्ताहिक, डेक्कन रयत, प्रबोधन, मूकनायक, शिवछत्रपती, हंटर, राष्ट्रवीर आणि ब्राह्मणेतर ह्या सगळ्या पत्रांना, त्या कालखंडातल्या पत्रांना त्यांनी आर्थिक मदत थोडीफार का होईना, कमी जास्त का होईना मात्र केलेली आहे, ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या। पुढे तुम्हाला दिसते शाहू महाराजांचे विचार कशा पद्धतीचे होते ते आपण या ठिकाणी पाहू। अज्ञानात बुडून गेलेल्या देशात उत्तम मुत्सद्दी आणि लढवय्ये वीर कधीही निपजणार नाही, म्हणूनच सक्तीच्या मोफत शिक्षणाची हिंदुस्थानामध्ये अत्यंत आवश्यकता आहे। म्हणजे अज्ञानामध्ये किस्मत पडलेल्या समाजातून भविष्यामध्ये नेतृत्व निर्माण होऊ शकत नाही किंवा तशा पद्धतीचं नेतृत्व जर आपल्याला आपल्या समाजातून तयार करायचं असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही, अशा पद्धतीचा विचार छत्रपती शाहू महाराजांचा होता। नंबर 1 लक्षात घ्या। नंबर 2 मध्ये स्वराज्य तर हवेच, तथापि त्या अगोदर सुराज्य निर्माण होणे गरजेचं आहे। लोकशाही येण्यासाठी बहुजन समाजामध्ये जागृती होणं आवश्यकता आहे। म्हणजे ज्या कालखंडामध्ये स्वराज्याची चळवळ आपली सुरू होती आणि आपण एकीकडे राजकीय हक्क मागत होतो, मात्र ह्या सगळ्या राजकीय हक्काच्या संदर्भाने छत्रपती शाहू महाराजांचा अप्रोच आणि दृष्टिकोन थोडा वेगळा होता। पहिल्यांदा सुराज्य निर्माण करणं, आपल्यामध्ये एकमत निर्माण करणे आणि आपण संघटित होणं, आपला समाज सुधारवणं आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं आपण राजकीय हक्कांसाठी प्रयत्न केले गेले पाहिजे, असं त्यांचं मत होतं, ही गोष्ट लक्षात घ्या। जोपर्यंत बहुजन असलेल्या सगळ्या समाजामध्ये शिक्षणाची जागृती, हक्कांप्रती जागृती त्या ठिकाणी निर्माण होत नाही, तोपर्यंत खऱ्या अर्थानं आपल्याला स्वराज्याकडे जाता येत नाही, असाही अप्रोच त्यांचा आपल्याला या ठिकाणी या वाक्यावरून दिसतो, ही गोष्ट लक्षात घ्या। आधी सामाजिक सुधारणा की राजकीय सुधारणा हा वाद ज्यावेळेस त्या ठिकाणी होता त्यावेळेस त्यांनी सांगितलेलं होतं की राष्ट्र उन्नतीच्या गाड्यांची 2 चाके आहेत, एकच चाक लावून गाडा पुढे जाणे शक्य नाही। ज्या वेळेस आपल्याला आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये, स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासामध्ये हा वाद पाहायला मिळतो, म्हणजे लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी त्या ठिकाणी आग्रह धरलेला होता की आपण राजकीय हक्कासाठी प्रयत्न केले पाहिजे आणि गोपाळकृष्ण गोखले म्हणतात, गोपाळ गणेश आगरकर त्या ठिकाणी म्हणतात की आपल्याला सामाजिक सुधारणा आधी करणं गरजेचं आहे। आधी राजकीय सुधारणा हव्या की सामाजिक सुधारणा हव्या, यासाठी ज्यावेळेस प्रयत्न सुरू होता त्यावेळेस त्यांनी सांगितलं हे एकाच गाडीची 2 चाके आहे, कोणाला कमी आणि कोणाला जास्त आपल्याला लेखता येत नाही, मात्र आपल्याला समाजामध्ये पहिल्यांदा ज्याला आपण सुदृढता म्हणू किंवा जागृती म्हणू ते निर्माण करण्याचं काम पहिल्यांदा करावं लागेल, हे मत या ठिकाणी आपल्याला छत्रपती शाहू महाराजांचं होतं, ही गोष्ट लक्षात घ्या। अस्पृश्यता हा समाजाला लागलेला कलंक आहे, म्हणून तो मिटलाच पाहिजे असा त्यांचा आग्रह होता। शिक्षण हाच आमचा तरुणोपाय आहे, शिक्षणाशिवाय कोणत्याही देशाची उन्नती होऊ शकत नाही, कोणताही समाज सुधरू शकत नाही आणि कुठलंही राज्य त्या ठिकाणी पुढे जाऊ शकत नाही, म्हणून शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार तळागाळातल्या प्रत्येक जाती जमातीपर्यंत, प्रत्येक धर्मापर्यंत, प्रत्येक व्यक्तीपर्यंत, प्रत्येक गटातटापर्यंत गेला पाहिजे असा त्यांचा आग्रह होता। ब्रिटिशांच्या वर्चस्वाविरुद्ध यशस्वी स्वातंत्र्य चळवळ करण्यासाठी सर्व जातींना विश्वासात घेणं आवश्यक आहे। मोजक्या लोकांनी एकत्र येऊन त्या ठिकाणी स्वातंत्र्याची भाषा, स्वराज्याची भाषा, राजकीय हक्काची भाषा करून उपयोग नाही। त्यासाठी निश्चितपणे आपल्याला काय करावं लागेल, सर्व भारतवासियांना, सर्व देशवासियांना विश्वासात घेणं आणि त्यांना एकत्रित आणणं, अर्थातच बहुजन जनतेला एकत्र आणून स्वातंत्र्याची चळवळ जर आपण मजबूत केल्यास निश्चितपणे आपल्याला स्वातंत्र्य मिळेल, अशा पद्धतीचा एक विश्वास त्यांनी त्या ठिकाणी दाखवलेला होता, ही गोष्ट लक्षात घ्या। आता त्यांच्या बाबतीमध्ये जो काही शब्द गौरव आहे तोही आपण या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न करू।
तो गौरव असा आहे, भारतातील वसतिगृहांचा आद्यजनक, कलेचा चाहता, दुर्बल जनांचा आश्रयदाता, दलितांचा पाठीराखा, लोकांचा राजा, माणसातील राजा आणि राजातील माणूस, महाराज, राजर्षी, शेतकऱ्यांचा खरा राजा आणि मल्लांचा राजा असा सगळा शब्द गौरव आपल्याला छत्रपती शाहू महाराजांच्या बाबतीमध्ये पाहायला मिळतो, ही गोष्ट लक्षात घ्या। त्यानंतर तुम्हाला दिसते छत्रपती शाहू महाराजांबद्दल इतर सगळ्या लोकांनी जी काही मतमतांतर त्या ठिकाणी व्यक्त केलेली होती त्यामधली काही महत्त्वाच्या लोकांची जे विचार आहे किंवा त्यांची जी मतं आहे ती या ठिकाणी मी कलेक्ट केलेली आहे। नंबर 1 लक्षात घ्या, शाहू महाराजांसारखा सखा अस्पृश्यांना पूर्वी लाभला नव्हता, पुढे लाभेल की नाही याबद्दल मला शंका आहे असं डॉक्टर B.R. आंबेडकर या ठिकाणी म्हणतात। कारण छत्रपती शाहू महाराजांनी दलितांच्या उद्धारासाठी किंवा मागास जातींच्या उद्धारासाठी जितकं काम केलं तितकं काम मला आतापर्यंत कोणी केल्याचं ज्ञात नाही किंवा पुढे कोणी भविष्यात करेल का यावर देखील मला शंका आहे असा विचार डॉक्टर B.R. आंबेडकर यांनी त्यांच्या सगळ्या कार्याच्या संदर्भाने मांडलेला आहे, ही गोष्ट लक्षात घ्या। शाहू राजा फक्त मराठा नव्हता, केवळ ब्राह्मणेतरही नव्हता, तर नव्या युगाचा सर्वांग राष्ट्रपुरुष होता असं त्या ठिकाणी महाराष्ट्रातील महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी त्यांचा गौरव केलेला आहे, ही गोष्ट लक्षात घ्या। प्रबोधनकार ठाकरे म्हणतात की शाहू महाराजांच्या जाण्याने महाराष्ट्राचा सर्च लाईट विझलेला आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली। धनंजय कीर म्हणतात की नवीन युगाच्या आगमनाची घोषणा करणारा अग्रदूत म्हणजे छत्रपती शाहू महाराज होय अशी त्यांनी त्या ठिकाणी ज्याला आपण काय म्हणतो त्यांच्याबद्दल शब्द गौरव केलेला आहे किंवा मत मांडलेला आहे, ही गोष्ट लक्षात घ्या। महात्मा गांधीजी काय म्हणतात आपण या ठिकाणी पाहू। सत्यशोधक समाजाच्या तत्वांप्रमाणे छत्रपती शाहू महाराजांनी अस्पृश्यता नष्ट केली, शाहू महाराजांनी हा स्वराज्याचा पायाच घातलेला आहे याची मला पूर्ण जाणीव आहे, प्रत्येकाने हा आदर्श पुढे नेऊन ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे असं गांधीजी त्यांच्या सगळ्या कार्याच्या संदर्भामध्ये म्हणतात। शाहू महाराज म्हणजे महाराष्ट्राची गौतम बुद्ध होय अशी त्या ठिकाणी भावना यशवंतराव मोहिते यांनी त्या ठिकाणी म्हटलेली आहे। महाराष्ट्राच्या लोकशाहीचा पाया घालणारा विश्वकर्मा म्हणजे छत्रपती शाहू महाराज होय या शब्दामध्ये श्रीपतराव शिंदे यांनी त्यांचा गौरव केलेला आहे, ही गोष्ट देखील या ठिकाणी लक्षात घ्या। त्यानंतर तुम्हाला दिसते महाराजांनी भूषवलेली महत्त्वाची अध्यक्षपद आणि त्या सगळ्या संदर्भातले परिषदा आपण पाहू। पुढे तुम्हाला दिसते शिवाजी निधी समिती जे कोल्हापूरला होती त्या ठिकाणी त्यांनी अध्यक्षस्थान भूषवलेलं होतं, बरोबर आहे। सोबतच मराठा शिक्षण परिषद, त्यानंतर पीपल्स युनियन सभा, त्यानंतर आर्य धर्म परिषदेचं जे 11वं परिषद झालं होतं त्या ठिकाणी देखील ते होते। कुर्मी क्षत्रिय परिषदेचं 13वं अधिवेशन कानपूरला झालं त्या ठिकाणी देखील ते होते। आर्य समाज परिषद, अस्पृश्यता निवारण परिषद, कर्नाटक ब्राह्मणेतर समाज परिषद हुबळी, त्यानंतर शिवाजी सोसायटी वार्षिक सर्वसाधारण सभा पुणे आणि अखिल भारतीय अस्पृश्य परिषदेचं जे 3रं अधिवेशन दिल्लीला झालं होतं त्या ठिकाणी देखील ते उपस्थित होते, ही गोष्ट लक्षात घ्या। आणि या सगळ्या व्यतिरिक्त डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे पदसिद्ध अध्यक्ष देखील ते राहिलेले आहे, ही गोष्ट लक्षात घ्या। अशा प्रकारे आपण जर पाहिलं तर या ठिकाणी तुम्हाला दिसते की छत्रपती शाहू महाराजांच्या संदर्भाने जी काही महत्त्वाची कामगिरी होती आणि त्या सगळ्या कामगिरीच्या संदर्भाने आतापर्यंत कशा पद्धतीने प्रश्न आलेले आहे आणि पुढच्याही कालखंडामध्ये कशा पद्धतीचे प्रश्न येऊ शकतात या सगळ्या संदर्भाने एक लास्ट रिव्हिजनचा प्रयत्न म्हणून आपण शाहू महाराजांच्या संपूर्ण कार्यांवर एक प्रकाश टाकलेला आहे, ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या। आजच्या भागामध्ये आपण इथेच थांबण्याचा प्रयत्न करू, लगेच भेटू नव्या भागामध्ये नवा घटक घेऊन, तोपर्यंत धन्यवाद।